सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार, मी आरती चव्हाण. अं, आरती चव्हाण आणि ऑसम आरती असंही मला एक छान हे मिळालेलं आहे. तर सर्वात प्रथम मी इथे आलेल्या सर्व बंधू आणि भगिनींचे खूप खूप स्वागत करते. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्वजण इथे आलो आहोत आणि सांगायचं म्हणजे ही फार काही फॉर्मल अशी मीटिंग नसणार आहे. इथे आज ज्या प्रवक्ता आल्या आहेत, ज्या आपल्याशी गप्पा गोष्टी करून आपल्याला आयुष्यातलं खूप सुंदर असं अमूल्य ठेवा देणार आहेत, अशा योगिनी ताई इथे योगिनी काकू इथे आलेल्या आहेत. सर्वात प्रथम थोडीशी ओळख माझी. मी आरती चव्हाण आणि सूर्यनमस्कार हा ग्रुप आम्ही चालू केला. उमाकांत, मंदिरा, दीपलक्ष्मी आणि हा पण होता, जितू पण होता. तर 2022 साली आम्ही 2023 साली 1 जानेवारीला आम्ही हा ग्रुप चालू केला आणि त्या अनुषंगाने आज 1 वर्ष आणि 3 महिने झालेले आहेत आणि फार सुंदर बाळसं ज्याला म्हणतात ते धरलेलं आहे या ग्रुपने. त्या ग्रुपच्या अनुषंगाने आम्ही पहिली मीटिंग घेतली होती, ज्यामध्ये इंट्रोडक्शन केलं होतं. आणि आजकाल आपण सगळीकडे पाहतो की फिटनेस हा खूप छान प्रसिद्ध झालेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने रनिंग असो, त्याच्यानंतर सायकलिंग असो, योग तर फार सुंदर रीतीने प्रसिद्ध होत आहे. मी स्वतः एक योग शिक्षिका आहे, त्यामुळे या माध्यमातून आपण जर बाहेर नाही जाऊ शकलो तर आपण इथल्या इथे आपल्या घरामध्ये सूर्यनमस्कार करून आपलं आरोग्य किती छान ठेवू शकतो, हा आमचा खरं तर मूळ उद्देश होता आणि त्या अनुषंगाने आम्ही सुरुवात केली. एक सेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आम्हाला विचार आला की असंच आता महिला दिन येत आहे आणि आज महाशिवरात्र पण आहे, तर सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. इथे तुम्ही तुमचा अमूल्य वेळ घेऊन आलेला आहात याची खात्री आहे. तो निश्चितच कारणी लागेल असं आमचं प्रयोजन आहे. तर या दृष्टीने आपण सगळेच जाणता की भारतात महिलांचं जे काही सक्षमीकरण आहे, पूर्वी काय दिवस होते आणि आता किती सोन्याचे खरंच दिवस आलेले आहेत. पण ती स्त्री जेवढी पूर्वी बंदिस्त होती, तीच आता मोकळे पंख घेऊन उडायचा प्रयत्न करत आहे. जिथे एकीकडे तिला मोकळं आकाश दिसत आहे, तिथेच तिचे पाय बांधले जातात. घरातले काम, घरातला संसार या दोन्हीवर अगदी लिलया ती सांभाळत सांभाळत सगळ्या क्षेत्रांमध्ये कशी ती श्रेष्ठ आणि इतक्या सुंदररित्या काम करत आहे आपण पाहतच आहोत. या सगळ्याचं श्रेय जातं महर्षी फुलेंना, ज्यांनी खूप स्त्रियांसाठी काम केलं. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की जसं एखाद्या कर्तृत्ववान पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, तसंच आज इथे आलेल्या असंख्य महिलांच्या मागे असे कोणी सक्षम पुरुष उभे आहेत, ज्यामुळे आम्ही एवढे सगळे हे करू शकतो. म्हणजे माझंच उदाहरण घेतलं तर फार ते योग्य होईल. कारण मला सगळे नेहमी म्हणतात की कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये तू आहेस, तुझा सायकलिंग ग्रुप आहे, तुझा आता सूर्यनमस्कार आहे, योगाचे क्लास चालतात आणि ऑसम पॉझिटिव्ह सोल्स म्हणून आमचा ग्रुप आहे, पुस्तक प्रेमी आहे. तर मला असं वाटतं की एक महिला तेव्हाच प्रगती करू शकते जेव्हा तिच्या मागे तिचे पूर्ण कुटुंब, अर्थात इथे मला नाव घ्यायला आवडेल माझ्या सासऱ्यांचं नरेंद्र अनंत चव्हाण आणि तसंच माझ्या मिस्टरांचं निलेश नरेंद्र चव्हाण, ज्यांनी इतका सपोर्ट केला आहे पहिल्यापासून की ज्यांच्यामुळे आज मी इथे तुमच्या समोर आहे आणि एवढ्या सगळ्या फ्रंटवर मी राहू शकते. म्हणून त्यांचे पहिले तर आभार. अगदी आता हे झाले रिलेशनशिप मध्ये, ब्लड रिलेशन मधले. आपला हा सगळा जो पूर्ण सांभाळतोय तो उमाकांत आणि जितू किंवा मराठी सर, जे सतत आपल्या सूर्यनमस्काराच्या ग्रुपमध्ये अपडेट करत असतात. असे अनेक पुरुष आहेत ज्यांच्यामुळे खरं तर आम्ही हे सगळं करू शकतो. तर सगळ्यात प्रथम त्यांनाही धन्यवाद. आणि जागतिक महिला दिन आहे, तर मी काही नावं नमूद करू इच्छिते की ज्यांच्यामुळे खरंच हे सुंदर हा जो दिवस आहे आणि त्यांचं जर कार्य पाहिलं
तर त्या एका कार्यात नसून खूप काही गोष्टी करतात. तर त्यामध्ये डॉक्टर मनीषा आहे, मंदिरा आहे, डॉक्टर दीपलक्ष्मी आहे, डॉक्टर सोनाली आहे, रश्मी जिचे आई आपण व्याख्याते म्हणून बोलवले आहेत, ती तर अमेझिंगली सगळी कामं करते. तर म्हणजे मी मनीषा खूप खूप मोठी लिस्ट आहे आणि ही आता झाल्या माझ्या समवयस्क मैत्रिणी. पण इथे नमूद करायला आवडेल ते माझ्या आई, सासूबाई, माझी ताईची नणंद आणि माझी नणंद जिने वयाच्या 40व्या वर्षीच आपला पार्टनर गमावला, पण त्यानंतर कुठलाही धीर न गमावता तिने खूप सुंदररित्या स्वतःला पायावर उभं राहून आज तिन्ही मुलांना खूप सुंदररित्या पुढे आणलं. अशी खूप उदाहरणं आहेत महिलांची आपल्याकडे की ज्यांनी खूप काम केलं आहे. मोहिते काकूंचं मी सांगायला आवडेल की यशवंतराव चव्हाण मध्ये त्यांनी फार सुंदर कार्यक्रम केला. 60-70 वयाच्या पुढच्या सगळ्या लोकांना जिथे की आपण म्हणतो सायंकाळ झालीये, सांज झालीये, पण तो एक सुंदरसा दिवा घेऊन त्या आल्या आणि त्यांनी त्यांच्या हास्य क्लबद्वारे खूप सगळ्या जणांच्या आयुष्यामध्ये फार छान काम करून हास्य क्लब चालवत आहेत. तर ह्याच अनुषंगाने जेव्हा आता आपण आज ऐकणार आहोत त्या आपल्या योगिनी ताईंची ओळख ही मला रश्मीमुळेच झाली आहे. तर मी सर्वात प्रथम रश्मीचं खूप खूप आभार मानते की तिच्यामुळे एक श्रेष्ठ आणि सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. ताई बोलणार आहेत हे निसर्गोपचार या गोष्टींवर. त्याच्यानंतर व्यायामाने आपण कसे सुदृढ राहू शकतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण या आयुष्यातल्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कशा सांभाळू शकतो यावर ताई बोलणार आहेत. निरोगी जीवनशैलीचे सूत्र जे आजकालच्या काळात वाढणाऱ्या कॅन्सर चे प्रमाण आहे त्या अनुषंगाने सुद्धा ताई आपल्याला टिप्स देणार आहेत. आणि त्याच्याही पुढे ताई डायटिशियन आहे, सायकोलॉजिस्ट आहेत, फॅमिली अँड चिल्ड्रन काउन्सिलर आहेत, लाईफस्टाईल डिझायनर आहेत. म्हणजे जेव्हा मी डिझायनर बेबी हे नाव ऐकलं तेव्हा अचंबित झाले होते. ते आपण ताईंकडूनच ऐकणार आहेत आणि त्याच्यासाठी सुंदर शिवाजी महाराज आणि जिजामाता यांचं उदाहरणही ताईंनी दिलं होतं. ते मोठ्या प्रमाणात आता आपण ताईंकडूनच ऐकणार आहोत. तर सगळ्यांनी अगदी मस्त सीट बेल्ट लावून बसा, हातातली सगळी कामं सोडा आणि आपल्याला जो आज काही ठेवा मिळणार आहे त्याच्यासाठी प्लीज तयार राहा. ओव्हर टू यू योगिनी काकू. नमस्कार सगळ्यांना. आजच्या महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. महिला दिन शक्तीची उपासना आणि महाशिवरात्र शंकराची उपासना, म्हणजे शिव आणि शक्तीचा मिलाप असा आजचा महत्वाचा दिवस आहे. आणि त्या निमित्ताने आपण आजच्या दिवसाच्या बद्दल नमस्कार करून स्मरण करून आपल्या विषयाला सुरुवात करूया. खरं तर शिवाजी महाराज आणि जिजाबाई म्हणजे हे माझे एकदम प्रेरणास्थान आहे. कारण आणखीन एक विशेष म्हणजे हे वर्ष असं आहे की शिवराज्याभिषेकाला 3.5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि जिजामाता साहेब त्यांच्या पुण्यस्मरणाला पण 3.5 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यामुळे असा हा एक महत्वाचा वर्षाचा कालावधी आहे. आणि ह्या निमित्तानं आपण अगदी नक्की स्मरण करायला पाहिजे जिजाऊ साहेबांचं की ज्यांनी शिवाजीला घडवलं आणि त्यामुळे आजचे सोन्याचे दिवस आपण पाहू शकतोय, महाराष्ट्र पाहू शकतोय, भारत वर्षाचं वैभव आपण पाहू शकतोय. आणि यासाठी जेव्हा एखादी माऊली प्रेरित होऊन काहीतरी काम करते, जिजाबाईंचं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. जसं अभिमन्यू आपल्याला माहित आहे की पोटामध्ये शिक्षण घेतलं, आईच्या गर्भामध्ये असताना शिक्षण घेतला आणि मग त्यांना चक्रव्यूहाचा भेद केला. तसं जिजाऊ साहेबांनी शिवाजीला जन्माला घालण्यापूर्वीपासून स्वप्न पाहिलं होतं की असा एक दैदिप्यमान अपत्य माझ्या उदरामध्ये येऊ दे की ज्याच्या मदतीनं मी आता चाललेलं जे काही दुराचार अनाचार वातावरण आहे ते मला संपवायचंय, तिथे कुठेतरी रोख पायबंदी घालायचे, यासाठी असं अपत्य मला निर्माण करायचंय. आणि आज मी जे गर्भसंस्काराचं काम करते त्या प्रेरणेतून करते की आणि खरंच माझ्याकडं इतकी सुंदर सुंदर डिझायनर बेबी आहेत, त्यांना मी मिरॅक्युलस बेबी म्हणते. उदाहरणार्थ माझ्याकडे 2 ते 2.5 वर्षाचं बाळ
शिवतांडव स्तोत्र अतिशय अवघड आहे, ते छान म्हणतं. कारण आईला पोटात असताना प्रेरणा होत होती की मला हे म्हणायचंय, मला हे म्हणायचंय. आणि त्या 2 वर्षाच्या बाळानं 2000 लोकांच्या जनसमुदायापुढं आणि धर्माचार्यांच्या पुढं हे शिवतांडव स्तोत्र म्हणून दाखवलं. ह्याचा संपूर्ण श्रेय ह्या गर्भसंस्काराला त्या माऊलीने दिलेला आहे. दुसरं एक उदाहरण मी सांगणार आहे की माझ्याकडे एक 4.5 वर्षाचा मुलगा, आता माझी गर्भसंस्काराचे मुलं जेव्हा ती मोठी होतात, गाजवायला लागतात आपली एक एक स्टेज, एक एक फील्डवर आपलं नाव कमवायला लागतात, तेव्हा त्या मुलींच्याकडनं मला फीडबॅक मिळत असतो. तर शाळेमध्ये गॅदरिंगच्या कार्यक्रमामध्ये 4.5 वर्षाच्या आमच्या पूजाच्या विराजनं एक पोवाडा म्हणून दाखवला, तडफदारपणे पोवाडा म्हणून दाखवला. आणि इतर मुलं चुळबुळ चुळबुळ करत उभी होती. आणि आमचं बाळ, त्या बाईंना पण माहित नव्हतं की ह्याला एवढा छान पोवाडा येतोय. आणि मग नंतर पूजाचा मला निरोप आला, मेसेज आला की मी हे बाळ माझं पोटात असताना सतत हे ऐकायची, गायची. आणि आज माझं बाळानं शाळेत ते एकदाच ऐकलं आणि तोंडपाठ झालं त्याचं, आणि त्यानं ते म्हणून दाखवलं. म्हणजे आम्ही जो आहार देतो, विचार देतो, संस्कार देतो, व्यायाम देतो, ह्या गर्भसंस्काराच्या निमित्तानं मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की खरंच मी जेव्हा आपण सगळे म्हणतो की भारत मेरा महान, मेरा महान भारत कैसे हो जाएगा, आपण त्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न करायला पाहिजे. त्याशिवाय ही आपोआप घडणारी गोष्ट नाही आहे. त्यामुळे मला जिजाऊ पण चांगल्या घडवायच्या आणि शिवाजीला पण चांगलं घडवायचंय. आणि असे शिवबा, झाशीच्या राण्या मला मिळत आहेत, याचा मला खूप आनंद होतो. दुसरं महत्वाचं म्हणजे मला मी निसर्गोपचाराची डॉक्टर आहे. आणि मग डॉक्टर म्हटल्यावर औषधं देणारा, इंजेक्शन देणारा, टॉनिक देणारा, वेगवेगळ्या तपासण्या करणारा, ऑपरेशन करणारा असा हा डॉक्टर नाहीये. निसर्ग साधनातून पंचमहाभूत, महाभूत आहेत ह्यांना म्हटलेलं आहे की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ह्या पंचमहाभूतातून जी उपचार पद्धती केली जाते त्यांच्या माध्यमातून त्याला आम्ही निसर्गोपचार पद्धती म्हणतो. आणि त्यातून आम्ही सूर्य, उदाहरणार्थ आपण सूर्य नमस्काराचा विषय बोलणार आहे. तर सूर्य देवता, देवता दृश्य स्वरूपात दिसणारी देवता आहे आपल्याला सूर्य देवता ही. आणि विशेषतः आता रथसप्तमीपर्यंतचा काळ, संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतचा काळ आपण मानतो की हा सूर्य नमस्कारांच्या दिवसांचा कालावधी. खरं तर 12ही महिने सूर्य नमस्कार घालायचे आपल्याला, परंतु हा सूर्य नमस्काराच्या निमित्तानं आपल्याला परत एकदा म्हणजे जाणीव करून द्यायची सगळ्यांना की आपण व्यायाम करायला पाहिजे. कारण जानेवारी महिना कसा असतो, डिसेंबर महिना संपत आला की सगळे प्रयोजन वेगवेगळे प्लॅन करायला लागतात की आता मी ह्या वर्षभर हे काम करणार आहे, ते वर्षभर तो व्यायाम करणार आहे. पहिल्या दिवशी होतं, दुसऱ्या दिवशी होतं, तिसऱ्या दिवशी होतं, आणि नंतर बारगळून जातं, उद्या करूया, परवा करूया असं राहून जातं. तर मुद्दाम आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत ह्या सूर्य नमस्काराच्या निमित्तानं आपण जेव्हा रोज सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलेला आहे ह्याला, त्यामुळे निदान 10 सूर्यनमस्कार, निदान 12 सूर्यनमस्कार रोज आपण घालायला पाहिजे. किमान असं बोलतोय आपण की ज्याला जागा लागत नाही, विशेष वातावरण काय फार वेगळं लागत नाही, कुठेही तुम्ही असाल त्या ठिकाणी सूर्यनमस्कार घालू शकता. आणि फायदा सगळ्यात मोठा म्हणजे आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आपल्यामध्ये राहते, चपळता राहते, आपल्या नसनाड्या मोकळ्या होतात, रक्ताभिसरण संपूर्ण शरीरभर होतं, आणि इंटरनल आणि एक्सटर्नल ऑर्गन आपले टवटवीत फ्रेश असे होतात. आणि डिजनरेटेड सेल्स काढून टाकल्या जातात, त्यांचं उच्चाटन केलं जातं, आणि नवीन सेल निर्माण करण्याची तिथे क्षमता निर्माण केली जाते आपल्या बॉडीमध्ये. आपली इफिशियन्सी वाढते, कार्यक्षमता वाढते, मेंटल स्ट्रेस पेलण्याची क्षमता, आपल्याला दिवसभर जी काही कामं करायची आहेत फिजिकल लेवलला, मेंटल लेवलला, त्या सगळ्यासाठी जी क्षमता पाहिजे ती आपल्याला सूर्य नमस्कारातून येते. आळस, कंटाळा, जडत्व, स्थूलता ह्या सगळ्या गोष्टी कमी कमी होत जाऊन एक प्रकारचा हलकेपणा येतो, उत्साह येतो. आणखीन एक महत्वाचं म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढतं. खरं सांगू का, आजकाल आमच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समुळं आमची एकाग्रता, मेमरी ह्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागल्या. त्यामुळे आम्ही आमच्या योगाच्या क्लासमध्ये, माझ्या गर्भसंस्कारच्या क्लासमध्ये आम्ही पाढे म्हणून घेतो, टेबल्स म्हणून घेतो, इंग्रजी मीडियमच्या लोकांसाठी सांगणार मी. आणि त्यामध्ये आम्ही पावकी निमकी पण म्हणून घेतो. जितकं गणित कॅल्क्युलेशन तुम्ही जास्तीत जास्त कराल
कविता पाठांतर, श्लोक पाठांतर, स्तोत्र पाठांतर, ह्याच्यामुळे आपली पूर्वजांकडून आलेली ही क्षमता आहे आपल्याकडे, जेनेटिकली ही आपल्याकडे पॉवर आहे आणि ती आज आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या मागे लागून गमवत चाललेलो आहे, ती मला पुन्हा प्रस्थापित करायची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी पावकी म्हणून घेतो, नेमकी म्हणून घेतो, छानपैकी बेबी रूम, गर्भसंस्कारच्या मुलींना त्यांची बेबी रूम सजवायला लावते, वेगवेगळे चार्ट्स लावायला लावते आणि त्यामध्ये त्यांना पावकी नेमकीचे चार्ट्स लावा, रोज म्हणा, नवऱ्याला पण बरोबर घेऊन म्हणा, माझ्या बाळाला पण ते ऐकवा आणि ते चार्ट लावलेले आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. एवढा सगळा अभ्यासक्रम असतो माझ्याकडे. नुसतं संस्कार म्हणजे नुसतं काहीतरी ठराविक असं पॅटर्न नाहीये, खूप गंमत आम्ही करतो. आम्ही कविता म्हणतो, बालगीत म्हणतो, बडबड गीत म्हणतो, अशा वेगवेगळ्या. तसं सूर्यनमस्कारामध्ये मला नमस्काराच्या निमित्तानं तुमची पॉवर, मेमरी पॉवर, ग्रास्पिंग पॉवर, कॉन्सन्ट्रेशन पॉवर ही छान होते आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्या ज्या काही अडचणी असतात त्या इझिली सॉल्व्ह करण्याची आपली क्षमता वाढते. एकदा एक उदाहरण सांगते एका पेशंटचं माझ्या, की पती पत्नी प्लॅनिंग करत होते, प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत होते, पण बरेच दिवस गेले, राहत नव्हते आणि त्यांनी सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली. दररोज दोघंही सूर्यनमस्कार घालायला लागले आणि एक दिवस असं झालं की त्या आमच्या मुलीच्या पोटात तिला काहीतरी वेगळं काहीतरी जाणवलं. काय झालं तिला माहित नाही. आम्ही सांगतो की सूर्यनमस्कारामुळे तुमच्या गर्भाशयाचं आरोग्य सुद्धा सुधारतं आणि खरंच सांगायचा विशेष म्हणजे त्यानंतर ती मुलगी आमची प्रेग्नंट राहिली आणि मग तिला छान बाळ झालं. आता ते बाळ आमचं मोठं झालेलं आहे, परंतु म्हणजे हा चमत्कार म्हणायचा, तुम्ही काय चमत्कार म्हणा, खरं हे विज्ञान आहे आणि ह्या विज्ञानामुळं बेटर हेल्थ, ग्रेटर व्हायटॅलिटी असं म्हणतो आम्ही, की तुम्हाला चैतन्य शक्ती प्राप्त होते. आरोग्याच्या तर तक्रारी तुमचं कॉन्स्टिपेशन असेल, भूक कमी लागतेय, अपचन होतंय, दम्याचा श्वास घ्यायचा त्रास होतोय, सर्दी होतीये, डोकं दुखतंय, निद्रानाशाचा त्रास आहे किंवा मनोदुर्बलता आहे, थकवा आहे, अशा म्हणाल त्या सगळ्या तक्रारींच्यावर साधा सोपा एकदम घरातल्या घरात मिळणारा उपचार म्हणजे सूर्यनमस्कार. त्यामुळे केवळ व्यायाम म्हणून नव्हे तर अनेक तक्रारींच्यावर रामबाण औषध म्हणून आम्ही सूर्यनमस्काराला खूप महत्व देतो. नंतर मला सांगायचे की जर का कसं झालंय, आम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य व्हायचंय, सगळ्यांना चांगलं आयुष्य जगायचंय, मग आरोग्य आम्हाला हवंय, मग त्यासाठी विशेष प्रयत्न काहीतरी करायला पाहिजे हे आम्ही विसरून चाललोय. आम्हाला वाटतं की गोळ्या घे, औषधं घे आणि जीवन जगत राहा, छान जगता येतं. औषधं घेतल्यामुळे काय झालं, कोणाला पण आजकाल आजार पण येतं, सगळ्यांनाच. आमचे एक मित्र सांगतात की बीपी नाही असा माणूस नाहीये, शुगर नाही असं घर नाहीये, असं हे सगळं चालणारच असं आम्ही टेकन फॉर ग्रँटेड घेतलेलं आहे आजकाल. परंतु हे जेव्हा मी इकडे जेव्हा अभ्यास करते, ह्याच्यावर काम करतो आम्ही, तेव्हा जाणवायला लागतं की नाही, ह्याच्यापेक्षा दुसरे आणखीन सोपे मार्ग आहेत की ज्याच्यातून आपण चांगलं आरोग्य संपन्न जीवन जगू शकतो. आणि त्यामुळं जर का आपल्याला आरोग्य हवं असेल तर उगाच जाता जाता वाटेत असं म्हणतात की वाटेत सापडणारी देणगी नाहीये आरोग्य. म्हणजे उत्तम आरोग्यासाठी चांगला आहार घ्यायला पाहिजे, चांगला विचार करायला पाहिजे, रोजच्या रोज व्यायाम करायला पाहिजे. खूप गंमत येते अनुभवायला, पेशंटच्या संदर्भात बोलायला लागतो आम्ही तेव्हा की खूप प्रचंड काम आहे, दिवसभर बिझी आहे, व्यायामाला तेवढा वेळ नाही. एवढंच नव्हे, श्वास घ्यायला वेळ, विनोदाचा भाग आहे की श्वास घ्यायला वेळ नाही तर जगणार कसं. श्वास तर घ्यायलाच पाहिजे, श्वास चालू आहे म्हणून मी जिवंत आहे. तो श्वास जर थोडासा सायंटिफिकली घेतला, दीर्घ श्वसन केलं, अनुलोम विलोम केलं, कपालभातीचा उपचार घेतला, साधा ओंकार केला, आणखीन एक आम्ही गंमत सांगतो की फुंकर घाला. एक माझ्याकडे खूप पॉवरफुल उपचार आहे, खूप सुंदर उपचार आहे. दीर्घ फुंकर घालायचे, म्हणजे मेणबत्ती फुंकवायची, फुंकर नाही. तर बर्थडे बलून दिलाय तुम्हाला भला मोठा, आणि तो फुगवण्यासाठी जेवढी मोठी फुंकर तुम्हाला घालता येईल तेवढी छान दीर्घकाळ फुंकर घाला. तुम्हाला आळस आलेला निघून जाईल, कंटाळा निघून जाईल, राग आलेला निघून जाईल, पोट साफ व्हायला लागतं, झोप छान यायला लागते, विसराळूपणा कमी होत जातो. इतके सुंदर व्हरायटी ऑफ अनुभव आहेत माझ्याकडे आणि त्याच्यासाठी अगदी सोपा उपाय
आवाज करून फुंकर घाला, फुंकर साधी आवाज न करता घाला, पण दीर्घ काळ फुंकर घाला. तुम्ही आता सुद्धा ऐकता ऐकता अनुभव घेऊ शकता की जशी फुंकर घालायला लागाल तसा तुमच्या पोटाचा भाग, म्हणजे आम्ही याला केमिकल फॅक्टरी बोलतो, हा भागावर हळूहळू प्रेशर यायला लागतं. आणि त्याच्याबरोबर मी सांगते की किगल एक्सरसाइज करा, मूलबंध करत फुंकर घाला. म्हणजे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला उन्हाळे लागतात, व्हाईट डिस्चार्जचा लेडीजना त्रास होतो, पुरुषांच्यासाठी प्रोस्टेटचे प्रॉब्लेम येतात, लेडीजना आपल्या एमसीच्या तक्रारी होतात, किंवा मलमूत्र विसर्जनाच्या तक्रारी, मोठ्या प्रमाणात युरिन इन्फेक्शन तर सर्रास व्हायला लागतं उन्हाळ्यामध्ये. ह्या सगळ्यावर किगल एक्सरसाइज बेस्ट रेमेडी आहे. तुम्हाला सांगते 7-8 वर्ष एका मुलीला माझ्या वैदिकचा इतका प्रॉब्लेम होत होता, आणि केवळ मी नॉर्मली सगळ्यांना सांगते 100 वेळा दिवसभरात कधीही किगल एक्सरसाइज मूलबंध करा. ह्या पेशंटना मी अशा स्पेसिफिकली सांगते की तुम्ही 100च्या ऐवजी 200 वेळा करा, आणि त्याला वेळ काळाचं बंधन नाही, कधीही करा. तुम्हाला मूलबंधाचा उपचार होणार म्हणजे होणार. आणि लिटरली 8 ते 10 दिवसामध्ये माझ्या त्या मुलीचं पूर्ण सगळं आपल्या ऋषीमुनींचं सायन्स आहे, लक्षात ठेवा. ह्यात काहीही आपण फक्त फॉलो करायचं काम करायचं आहे, आणि त्याच्यामुळे आपोआपच हे मी जेव्हा फॉलो करेन तेव्हा मी इतरांना सांगेन, आणि मला अनेक पुढच्या पिढ्यांच्या पर्यंत हे पोहोचवायचंय. आपण निदान संशोधक नाही, पण निदान बेस्ट फॉलोअर होऊया, कारण हे आपल्या ऋषी मुनींनी तपश्चर्या करून स्वतः त्याचे प्रमाण निर्माण करून नंतर हे ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, आणि आज आपण अभ्यास करायचा आहे आणि हे अनेकांच्या पर्यंत पोहोचवायचं, एवढं काम आपलं आहे. पण ते सुद्धा आपण तेवढं जबाबदारीनं करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं आपण आहार चांगला घेऊया, व्यायाम करूया, पुरेशी रेस्ट सुद्धा महत्वाची आहे. आजकाल रेस्ट सुद्धा आम्ही घेत नाही आहे पुरेशी, कारण आम्हाला झोपच लागत नाही आहे. मी जेव्हा केस पेपर भरून घेते माझ्या लोकांच्याकडनं, पेशंट लोकांच्याकडनं, त्यावेळेला मी विचारते, त्याच्यात एक विषय असतो की किती वाजता उठता, किती वाजता झोपता. 2 पॉइंट. तर कोणी लिहितात 12, 1, 2 वाजेपर्यंत झोपच येत नाही, सकाळी 10, 11, 12 वाजता उठतो. माझी लाईफस्टाईल बिघडलेली आहे, माझ्या आहार विहाराच्या सवयी बिघडलेल्या आहेत, आणि त्यामुळे मला अनेक प्रकारचे, आजकाल नाव काय झालंय, लाईफस्टाईल डिसीज. मग ह्या लाईफस्टाईल डिसीज मध्ये जे आपल्याला बीपी, शुगर सारख्या नॉर्मली तक्रारी होत आहेत, ज्या अगदी कॉमन झाल्यात, आपण आता मी मगाशीच म्हणलं टेकन फॉर ग्रँटेड असं आपण करून ठेवलेलं आहे. तर ह्या तक्रारी जर आपल्याला काढून टाकायचे असतील आपल्यातून, आणि हे माझ्या पूर्वजांनी मला दिलेलं नाही, माझे आई बाबा हेल्दी होते, आई बाबांचे आई बाबा अजून हेल्दी होते, त्यामुळं आम्ही जेनेटिकली, आजकाल आम्ही धरलंय की हे जेनेटिक आजार आहेत, तुला कॅन्सर आहे, तुझ्या मुलांना कॅन्सर होणार, तुला शुगर आहे, तुझ्या मुलांना शुगर होणार, तुला बीपी आहे, तुला मुलाबाळांना बीपी, आणि त्यात परत आम्ही सांगतो 20 वर्ष आधी तुला हा आजार येणार, त्यांना 40ला आला, तुला 25ला येणारच. म्हणजे मला जरा काहीतरी व्हायला लागलं की मला भीती वाटायला लागते, अरे बापरे आता मला पण हे सुरू झालं वाटतं. हा सतत आमच्या मनावर ताण आहे ह्या गोष्टींचा. तर जेव्हा आम्ही याला आम्ही बोलतो की लाईफस्टाईल डिसीज आहेत, ऑक्युपेशनल डिसीज आहेत, तर ह्यात थोडेसे बदल, त्यात सूर्यनमस्काराचा विषय खूप महत्वाचा आहे की रोज निदान तुला वेळ नाही ना, फक्त 12 सूर्यनमस्कार घाल आणि तुझं रुटीन सुरू कर. एवढा सोपा हा उपाय असून सुद्धा आम्हाला हे करायचं जमत नाही असं आम्ही म्हणतोय. तर हे मला बंद करायचंय, ह्यासाठी मला सूर्यनमस्कारात आम्ही आणखीन एक सांगतो की हा सन हिलिंग उपचार आजकाल खूप फेमस व्हायला लागलाय. म्हणजे मी सूर्यस्नान सांगते आवर्जून की प्रेग्नन्सीमध्ये सूर्यस्नान घ्या म्हणून आम्ही सांगतो. उगवणारा सूर्य, एकटक पहा, सूर्य त्राटक आपल्या योगामध्ये विशेषतः आहे. त्राटकचे आम्ही चंद्र त्राटक, सूर्य त्राटक, ज्योती त्राटक, बिंदू त्राटक, ओम त्राटक असे वेगवेगळे उपचार सांगतो. त्राटक म्हणजे काय, एकटक पाहायचं. तर उगवणारा सूर्य, जर आपण खूप भाग्यवान आहे की आपल्या देशात जवळजवळ 250-300 दिवस उगवणारा सूर्य नक्की पाहायला मिळतो, आणि त्यामुळे तो सूर्य जर का आपण एकटक पाहायचा, लाल तांबडा असताना तो सूर्य पाहायचा आहे.
की आणि दुसरं म्हणजे सूर्यस्नान. तर उन्हाळ्यामध्ये सूर्यस्नान आम्ही सकाळी 9 पूर्वी आणि संध्याकाळी 5-5:30 नंतर. मधल्या काळात अजिबात नाही, प्रखर उन्हात बाहेर सुद्धा पडू नका, पूर्ण काळजी घेऊन बाहेर पडा असं सांगतो. पण हिवाळ्यामध्ये सांगतो दिवसभरात कधीही तुम्ही सूर्यस्नान घ्या, कारण इतका माइल्ड आहे तो प्रकाश किरण की तुम्ही आरामात तो एन्जॉय करू शकता. माझी पाठ दुखते, सूर्यस्नान घे, पाठ शेकून घे. कंबर दुखते, शेकून घे. माझी मान दुखते, माझा खांदा दुखतोय, जे काही पेनिंग आहे, माझं पाय दुखताय, उन्हात बैस, छान पैकी कोळ्या उन्हाचा शेक घे. आणि तुला अनेक इतर उपचार आहेत मात्र, पण सूर्यस्नान हा खूप महत्वाचा उपचार आहे, ज्याला आम्ही सन हिलिंग प्रोग्राम म्हणतो. तुमची इम्युनिटी लो झालेली आहे, अशक्तपणा तुम्हाला खूप आहे. माझा सूर्य महाभूत असल्यामुळे त्या सूर्याच्या किरणांचा आस्वाद घ्या आणि आनंद लुटा. स्किन प्रॉब्लेम असणारे खूप लोक येतात माझ्याकडे. सोरायसिस आहे, नंतर एक्झिमा आहे, अंगावर पुरळ उठतायत, लहान लहान बाळांना आजकाल हे त्रास होत आहेत. ह्या सगळ्यावर सूर्यस्नानासारखा पॉवरफुल उपचार नाहीये. आणखीन आम्ही PCOD साठी सांगतो, थायरॉइड साठी सांगतो. कोणत्या पण विकारांना पहिला सूर्यस्नानाचा कोळ्या उन्हाचा उपचार स्वतःवर घ्या, हे आवर्जून आम्ही सांगतो. आणि त्यात कॅन्सरचा विषय जो आपण बोलणार आहे, त्या कॅन्सरमध्ये सुद्धा सूर्यस्नान खूप महत्वाचं आहे. आजकाल आम्ही काय केलंय, पडदे लावलेत, खिडक्या दारं बंद केली आहेत, होम थिएटर केलेलं आहे. आम्ही घराला थिएटर केलं, जेवायला बाहेर जातो, किचन आमचं बाहेर गेलं आणि थिएटर घरात आलं. आणि त्यामुळं पडदे बंद करून आम्ही अखंड त्या स्क्रीनवर, आणि मध्ये मध्ये मला असं वाटायचं की टीव्ही बघू नका असं मी सांगायचे पेशंटना, कमी बघा. तर मग कोणी पेयर्स मला सांगायला आमच्याकडे टीव्हीच नाही. मला वाटायचं अरे वा, किती चांगले लोक आहेत, वा वा वा, घरात टीव्हीच नाही, किती छान. मग नंतर कळलं की अरे टीव्ही नाहीये, ह्याच्यातच त्यांच्या टीव्ही आलाय, त्यामुळे त्यांना टीव्हीची गरज नाही आहे, ह्याच्यातच ते सगळे बघतात. म्हणजे मी म्हणाले बापरे, टीव्ही बघा पण मोबाईल बघू नका, मोबाईलचे प्रोग्राम टीव्ही मध्ये बघू नका. एवढं इतक्या जवळ बघून सतत त्या स्क्रीन मध्ये आमचा स्क्रीन टाइम वाढलाय, सन टाइम कमी झालाय. मी उलट सांगणार आहे, सन टाइम वाढवूया, सन हिलिंग आपल्यावर करून घेऊया. अखंड आपल्या देशामध्ये फ्री ऑफ कॉस्ट असा हा वर्षाव करतोय किरणांचा, आणि आम्ही त्याचा आनंद लुटायचा बंद करून टाकलाय. तर कृपा करून आपण प्रयत्न करा. केस गळताय तो आजकाल लोकांचे, तर त्याच्यावर सुद्धा आम्ही सांगतो सनबाथ. तुमच्या केस, आम्हाला लहानपणी काय व्हायचं, आई करायची, न्हायला वगैरे घालायची, रविवारी ठरलेला कार्यक्रम असायचा, आणि मग सांगायची जा वरती गच्चीमध्ये बैस, ऊस खात बैस, हरभरे सोलाणे असायचे ते खात बैस, आणि ऊन घे, उन्हात केस वाळवून ये. किती छान होत्या पूर्वीच्या कल्पना ह्या, की आपोआपच आम्हाला माहित नसायचं की अरे सनबाथ त्यामध्ये मिळतोय, परंतु हा आमचा सूर्यस्नानाचा उपचार आपोआप आम्हाला मिळून जायचा. तर असं हे व्हिटॅमिन डी, आजकाल आणखीन एक गंमत तुम्हाला माहित झाली असेल की सगळ्यांना D3 डिफिशियन्सी, B12 डिफिशियन्सी, सगळ्यांना हे झालेलं आहे. तर हा सूर्यस्नान आपल्या शरीरातच ह्याचं प्रोडक्शन, म्हणजे ह्या व्हिटॅमिन डी पासून, सूर्यकिरणातून मिळणारं व्हिटॅमिन डी, आणि आपण घेत असलेला कॅल्शियम युक्त आहार, दूध घ्या, दही घ्या, ताक, लोणी, तूप, चीज, पनीर, ह्या सगळ्या दुधयुक्त पदार्थातून सुद्धा आपल्याला भरपूर कॅल्शियम मिळतंय. नाचणी आहे, काळे तीळ आहेत, अजूनही ह्या सगळ्या कॅल्शियम आहारातून मिळणारं कॅल्शियम, सूर्यस्नान ह्यातून आतमध्ये D3 तयार करण्याची उत्कृष्ट फॅक्टरी आहे. त्यासाठी आपण ह्या सूर्यस्नानाचा नक्की फायदा करून घेऊया. आणि मग ह्याच्याशिवाय एक गंमत सांगते. माझे सासरे होते काय, 98 वर्षाचे असताना ते गेले. आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे त्यांचा. आणि ते काय करायचे, आमची मुलं नातवंड त्यांची लहान असताना तांब्याची पळी, भांड घेऊन तिथं सूर्याच्या किरणामध्ये पाणी घालून ते तिथे ठेवा असं सांगायचे. आणि सूर्य नमस्कार घालण्याच्या आधी मंत्र सांगायचे. मंत्र म्हणा, मी सांगतो ते मंत्र म्हणा. अकाल मृत्यू हरणम, सर्व व्याधी विनाशकम, सूर्यपादोदकम तीर्थम, जठरे धारयाम्यहम, असं मंत्र म्हणून घ्यायचे, सूर्य नमस्कार घालायला लावायचे, नंतर ते सूर्याच्या किरणांनी पवित्र झालेलं तीर्थ प्यायला लावायचे. लक्षात घ्या, हे पूर्वजांचं सायन्स आहे, माझ्या ऋषी मुनींचं सायन्स आहे. ते सायंटिस्ट होते,
आम्ही आज अनेक जागतिक सायंटिस्टची नावं माहित आहेत आम्हाला. आमच्या कोणत्याही ह्या ऋषी मुनींनी आपल्या नावाचं पेटंट ठेवलेलं नाही. त्यांनी रचना रचल्या, स्वतः तपस साधनेतून त्यांना प्रेरित झालेल्या ह्या रचना आहेत आणि आज सुद्धा त्या युनिव्हर्सल ट्रूथ आहेत. आजकालची आमची मेडिसिन त्यांना काय बघा एक्सपायरी डेट आहे. ह्या सूर्यकिरणाला हजारो वर्षाची परंपरा आहे, त्याला एक्सपायरी डेट नाही. अशा उपचारातून मी ट्रीटमेंट करते, सांगून ठेवते तुम्हाला. आणि त्यामुळं ह्या काय म्हटलं पहा, अकाल मृत्यू हरण. आजकाल खूप मृत्यू आपण पाहतोय अकाली होत आहेत. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशकम, एवढा कॉन्फिडन्स आहे त्या ऋषी मुनींना. त्यांनी सांगितलं सगळ्या प्रकारच्या व्याधी तुमचा नाश होणार आहेत. आणि मग त्यासाठी काय करा, सूर्य पाद उदकम, सूर्याच्या किरणातून पवित्र झालेलं पाणी, जठरे धारयाम्यहम, मी ते पाणी तीर्थ म्हणून पीत आहे, प्राशन करत आहे, असं म्हणून हे ते पाणी प्यायचंय. म्हणजे पहा, ह्या असं आपण सुद्धा सूर्याच्या किरणामध्ये 5 तास जर पाणी झाकून ठेवून टाकलं आणि ते जर पाणी पिलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे, आणि तांब्याचं पाहिजे विशेषतः, कॉपरचं असलं तर अजून उत्तम, सोन्याहून पिवळा असं म्हणू आपण, असं हे पाणी प्यायचं. आणखीन एक गंमत सांगते तुम्हाला की बाळंतीण असते, बाळ असतं आणि बाळाला आंघोळ घालायला, मालिश करायला, माझ्याकडे माझ्या बाळांना मालिश करायला एक कोकणी बाई यायच्या, आजीबाई होत्या त्या. आणि मग त्या बाळांना आंघोळ घालताना आपल्याकडे डोक्यावरनं तीर्थ पाणी फिरवायचं असं, आणि मग आयुष्यवंत हो, भाग्यवंत हो, सुखी हो, शाणा हो, आणि मग शेवटी बोलायच्या म्हातारा हो. मला जरा विचित्र वाटायचं, राग यायचा, काय हे, आता माझं बाळ जन्माला आलंय, आता अजून महिना, 2 महिने, 3 महिन्याची माझी पिल्लं आहेत आणि त्यांना म्हातारा हो कसला, अजून जन्माला आलेल्या पिल्लांना लगेच म्हातारा हो, हा काय शब्द आहे का, म्हणून जरा वाटायचं मला. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे, इतक्या लहान लहान वयात हे मृत्यू आपण जेव्हा बघायला लागतो, काही कारण आहेत किंवा नाहीत, आणि हे मृत्यू पाहिल्यावर कळतं खरोखर हा आशीर्वाद किती महत्वाचा आहे. म्हातारा हो सुद्धा आशीर्वाद द्यायला पाहिजे, दीर्घायुष्य हो आशीर्वाद द्यायला पाहिजे, आणि ह्या आशीर्वादासाठी मेहनत आम्ही घ्यायला पाहिजे, म्हणजे मग ते आम्ही त्यांचे आशीर्वाद खरे करू शकणार आहे. आणि त्यामुळं मला असं जाणवतं की हे आशीर्वाद खरे करण्याची, आता एक गंमत आणखीन एक सांगते वेगळी तुम्हाला. मी आमच्या योगाच्या क्लासमध्ये काही माझी अनुभवातली संशोधन मी तुम्हाला सांगते बरं. काही म्हणजे फुंकर हे माझं संशोधन आहे खरं, असं काय म्हणजे मला अनुभव येतोय तो मी सांगते. तसं आणखीन एक संशोधन, आम्ही योगामध्ये काय करतो, पायाचे व्यायाम घेतो. पायाची बोटं पुढे मागे करा, नंतर पावलं पुढे मागे करा, नंतर करंगळ्या आपटा, नंतर पायात अंतर घेऊन गोलाकार पावलं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवा, मग नंतर एक एक पॅडलिंग करा, असे व्यायाम रोज घेतो. आणि मी सांगते माझ्या मंडळींना की दररोज हे व्यायाम केल्याशिवाय अंथरुणातून उठायचं नाही. लक्षात घ्या, हे व्यायाम केल्याशिवाय अजिबात अंथरुणातून उठायचं नाही. पटकन उठतो, काय होतं आपल्याला, मध्यरात्री वॉशरूमला जायची घाई होते आणि पटकन उठतो, बाहेर पडतो, आम्ही वॉशरूम पर्यंत पोहोचत नाही, वाटेतच आम्ही चक्कर येऊन पडतो, तोंडातून फेस येतो आणि आमचा खेळ खलास होतो. असे अकाली मृत्यू ह्या अलीकडे खूप प्रमाणात तरुणांचे ऐकायला, पाहायला, अनुभवायला मिळालेले आहेत आणि अजूनही दिसणार आहेत असे सगळे. आणि ह्याच्यासाठी मी सगळ्यांना सांगते, आणि हे जे माझं सायन्स आहे ना, आमच्या क्लासमध्ये मी सांगते आपलं ओपन सिक्रेट आहे, सगळ्यांना सांगा, अनेकांना बरं करा. आणि खरोखर गंमत अशी की माझ्या सगळ्या मुली डॉक्टर आहेत, सगळ्या मुली अनेकांना परस्पर हे जे काही आम्ही क्लासमध्ये शिकवत असतो ते अनेकांना सांगतायत. आणि तिकडे परस्पर माझी कंबर दुखते काय करू, माझ्या पिरियड प्रॉब्लेम होतोय काय, अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्याला आपण म्हणूया लाईफस्टाईल टिप्स. आणि मग हे व्यायाम केल्याशिवाय उठू नका, ह्याचा अर्थ असा आहे की ह्या व्यायामामुळे तुमचं हार्ट आणि तुमचं ब्रेन स्टिम्युलेट होतं, ऍक्टिव्हेट होतं, आणि मग तुमच्या मेंदू पर्यंत रक्त पोचल्यामुळे मेंदूकडून सूचना मिळते, आता तू तरतरीत आहेस, आता तू वॉशरूम पर्यंत जाऊ शकणार आहेस, आणि मग तू जा. लक्षात घ्या, हे
इतकं महत्वाचं आहे. तुम्हाला मुद्दाम मी सगळ्यांसाठी सांगते की अनेकांना सांगा. पायाचे अगदी छोटे छोटे व्यायाम आहेत. पायाची बोटं हलवा, पावलं पुढे मागे हलवा, करंगळ्या आपटा, पायात अंतर घेऊन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज पावलं फिरवा, एकत्र आणा, पुढे मागे पॅडलिंग प्रमाणे करा. बस एवढं करा. फ्रेश व्हा, चांगले जागे व्हा झोपेतून आणि मग वॉशरूमला जावा. खरं तर मला रात्री वॉशरूमला उठायलाच नाही लागायला पाहिजे यासाठी पण आम्ही नॅचरोपॅथीतले उपचार सांगतो. तर अशा छोट्या छोट्या टिप्स मधून आपण निरोगी दीर्घायुष्य व्हायचंय. अकाली मृत्यू आपल्याला अजिबात कोणालाही यायला नाही पाहिजे. अशा छोट्या हिंट्स आपण ह्यामध्ये देत असतो. काढणार आहेत आता मार खाशील खाली गेलास तर. आपण भारताचं नंबर 1 पॉलिटिकल उमाकांत म्यूट करतो का प्लीज सगळ्यांना. त्याच्यानंतर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. थोड्याशा उन्हाळ्याच्या टिप्स सांगते की सगळ्यात महत्वाचं उन्हाळ्यामध्ये आपल्याला डिहायड्रेट होऊ द्यायचं नाहीये. हायड्रेटेड राहायचंय. कीप युअर सेल्फ ऑल टाइम हायड्रेटेड. आणि त्यामुळं मग कसं हायड्रेट राहणार आहे आपण? साध्या अगदी सोप्या गोष्टी की कमीत कमी 2 ते 3 लिटर दररोज तांब्यातलं कळशीतलं पाणी पिऊया आपण. अगदी सगळ्यात पहिली महत्वाची सूचना. कारण कॉपर आपल्याकडे पहा, सोनं, चांदी, कॉपर आणि लोखंड ही 4 अत्यंत महत्वाची मेटल्स आहेत. ती आम्ही न वापरता आमच्या घरामध्ये अल्युमिनियम, हिंडालियम आणि प्लास्टिक ह्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर करतो आहे आणि जे कॅन्सरला कारणीभूत घडत आहे. तर आपल्याला ह्या कॉपर जे काय आम्हाला आता कोण घासत बसणार, कळकट होतंय, मग जाऊ दे आमचं सगळ्या. मी सांगतेच माझ्या पेशंटना, आहे तुझ्या घरात कॉपर, परंतु ते वरती माळ्यावर ठेवलेलं आहे, ते काढायला लाव आणि ते वापरायला सुरुवात कर, घासून वापरायला सुरुवात कर. कारण कॉपर मध्ये बेसिकलीच प्युरिफायर आहे. आम्ही इलेक्ट्रिक प्युरिफायर आणून बसवले आणि आमचा नॅचरल प्युरिफायर आहे तो माळ्यावर ठेवून टाकला. किती गंमत आहे पहा. आपल्या अज्ञानाचा हा एक विनोदी भाग घेऊन बसलेला आहे. तर आपण कॉपर मधलं पाणी निदान 12 ते 15 ग्लास, 200 ml चा ग्लास, ते पण मी तुम्हाला सांगते, असा 200 ml चा ग्लास निदान 12 ते 15. मग त्यात नाही हो पाणी जात नाही, नुसतं पाणी जात नाही, मग लिंबू पाणी घे, मध पाणी घे, आवळा पाणी घे, ओवा पाणी घे, धणे पाणी घे, जिरे पाणी घे, ओवा पाणी घे, मध पाणी घे, आणि काय राहिलं, तुळस पाणी घे. अशा अनेक प्रकारे तुम्ही पाणी घेऊ शकता. पाणी पीत राहा आणि ते सुद्धा ईट द वॉटर, ड्रिंक द ब्रेड. पाणी खा असं म्हटलेलं आहे. हे महात्मा गांधींच्या आश्रमातलं वाक्य आहे. पाणी खा म्हणजे इतकं सावकाश. आता माझा एक पेशंट आहे, काहीही पचत नाहीये. मग त्याला आपण आजच माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला परत एकदा, आणि त्यावेळेला सिप बाय सिप, घोट घोट करून ज्यूस, रस प्या. म्हणजे अगदी वेगळ्या कंडिशन मधला पेशंट आहे, म्हणून त्याला सांगितलं आपण ज्यूस नकोय प्यायला, आपण छान रसाळ फळं खाऊया आणि रसरशीत होऊया, उत्साही होऊया, आनंदी होऊया, तरतरीत होऊया. माझ्याकडे अँटी एजिंग उपचार पण मी तुम्हाला सांगणार आहे बोलता बोलता. आता मी सांगते की कलिंगड आता बाजारात भरपूर आहे. वर्षभर आजकाल कलिंगड मिळायला लागली, पण खरोखर ते समर फ्रूट आहे, समर मध्येच भरपूर खाऊन घेऊया. त्यामुळे कलिंगड पाहिजे, टरबूज पाहिजे, संत्र मोसंब पाहिजे. नंतर आपल्याकडे बेरी वर्ग फळ आहेत, स्ट्रॉबेरी, रास्बेरी, मलबेरी, ह्या गटातली फळं पाहिजेत. अननस आहे, किवी आहे, ड्रॅगन फ्रूट आहे. अशा वेगवेगळ्या रसाळ फळांचा आहारात प्रमाण वाढवूया आणि तुम्ही रसरशीत होणार आहे, टवटवीत होणार आहे, तरुण राहणार आहे, दिसणार आहे, वागणार आहे आणि विचार करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला भरपूर रसाळ फळांचं, आणि मग रस देणारे म्हणजे काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, बीट असे रसाळ, ह्यांचे पण रस म्हणजे पाणीदारपणा असणारे पदार्थ आपल्या आहारात, पालक यांचे पदार्थांचं सेवनाचं प्रमाण आपण कमीत कमी प्रोसेस केलेले, हे पण खूप महत्वाचं आहे. कमीत कमी प्रोसेस केलेले पदार्थ नॅचरल फॉर्म मध्ये आपल्या आहारामध्ये जर का आपण वाढवलं तर नक्की हा उन्हाळ्याचा कालावधी कायम जन्मभर आपल्याला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येणारच आहे. त्यामुळे ऋतुचर्या, दिनचर्या, आहारचर्या, विचारचर्या असे सगळे आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या विविध चर्या पद्धती आहेत. त्यामध्ये ही ऋतुचर्येच्या निमित्तानं उन्हाळ्यात आपण हलके कपडे घालूया, सुती कपडे घालूया,
लाईट कलरचे कपडे घालूया, भडक रंगाचे कपडे घालू नका, टाईट कपडे घालू नका. आपल्या त्वचेला हवा खेळती राहिली पाहिजे, त्यामुळे जास्तीत जास्त सुती आणि हलके कपडे घालायचा प्रयत्न करायचा. आणखीन एक आमच्याकडे आम्ही वाक्य सांगतो नॅचरोपॅथीतलं, पाव रखो गरम, पेट रखो नरम, सर रखो ठंडा, अगर आहे वैद्य तो मारो उसको डंडा. कुठलाही वैद्य आपला वैरी नाही आहे, परंतु आपल्याला आजारी पडायचं नसेल तर ह्या छोट्या छोट्या टिप्स दिल्यात आपल्या पूर्वजांनी. पाव रखो गरम, भरपूर व्यायाम करा, पाय गरम ठेवा, कारण मृत्यू जवळ आला की पहिले पाय गार पडतात, सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला पाय फार लवकर गार पडू द्यायचे नाहीत. वेळ आली की म्हातारपणी होऊ देत आपले पाय गार, काही चिंता नाहीये, परंतु आता आपले पाय छान गरम राहायला पाहिजे. पेट रखो नरम, ओव्हर हिटिंग नाही करायचं. 4 घास कमी खा म्हणून सांगितलेलं आहे, तर आपण कमी हलका आहार ठेवूया. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे सर रखो थंड. आणखीन एक महत्वाचा ट्रीटमेंट आहे, डोकं थंड ठेवायचं. तर आता तुम्ही आपल्या डोक्यावर हात ठेवून बघितला तर आपल्या सगळ्यांचं डोकं गरम आहे की नाही बघा. बघा तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की आपलं डोकं गरम आहे, हो कायम गरम आहे. काय आता आपण चिडलोय काय कोणावर नाही, काय एवढं गरम आहे, पण आहे आपलं डोकं गरमच असतं, कारण शरीरातल्या रक्ताचा 1/5 भाग इकडे डोक्याकडे वापरला जातो. कारण ह्याला मेंदूला शरीराचा राजा म्हटले, त्याला खूप काळजी घ्यायच्या, तुमच्या सगळी जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि त्यामुळे तिथं इतकं काम चालतं. 5-5.5 लिटर रक्त शरीरात असेल तर 1.25 लिटर रक्त एकटा मेंदू घेतो, आणि मग तो मेंदू आमचा सतत गरम असतो. मग काय करूया आपण, आणि त्यात ऊन बाहेर आहे भरपूर, मग आपण काय करूया, आम्ही गंमत सांगतो मुलींना, माझ्या 3च्या बॅचला क्लासला यायचं असतं, तर मी सांगते की छानपैकी तुमचा जो स्कार्फ आहे तो गार पाण्यातनं पिळून काढा, झटका, आणि तो डोक्याला बांधून या. मस्तपैकी एसीतून आल्यासारखा अनुभव मिळतो, आणि हा अनुभव तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय बोलते ते. तर आपल्याला असं सर रखो थंडा, म्हणजे जितक्या वेळा टॅप वॉटर पाशी जात आहे तितक्या वेळा पळीभर किंवा चमचाभर पाणी घ्या आणि आपल्या टाळूवर घाला. किमान 10 वेळा दिवसभरात तासातासानं घातला तरी चालेल. तुम्हाला सर्दी पडसं झाला असलं तरी ते पूर्णपणे निचरा होऊन जाईल, एक्सेस वॉटर, शरीरातले टॉक्सिन्स बाहेर निघून जातील, आणि तुम्हाला छान शांत वाटेल. केस गळायचे कमी होणार आहेत, केसातला कोंडा कमी होणार आहे, अकाली केस पिकण्याचं प्रमाण कमी होणार आहे, असे फायदे आहेत. आणि डोळ्याला आहा इतकं गार शांत वाटतं, हा अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. थिअरॉटिकली नुसतं ऐकायचा विषय नाही, मी जे जे काही बोलते आहे ते टेक्निकली अप्लाय करण्याचे विषय बोलते आहे. त्यामुळं ऐकू नका नुसतं, हे तुमच्या दिनचर्येचा भाग करा, असं मी तुम्हाला जाता जाता सुचवते. आता आणखीन एक महत्वाचं, मगाशी म्हटलं मी अँटी एजिंग आहार सांगणार आहे तुम्हाला. आपली तरुणाई जपणारा आहार, आपल्याला उत्साही ठेवणं. म्हणजे माझ्याकडे आज 100 वर्षाची तरुण माणसं पण आहेत आणि 20 वर्षाची म्हातारी माणसं पण आहेत, असं जर मी विधान केलं तर अजिबात खोटं बोलत नाही. अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणात आमची तरुण मुलं मुली इतक्या दुखण्याने ग्रस्त झालेली आहेत आणि सगळी अशी शेळपटून गेलेली आहेत, आणि ह्यावर आपल्याकडे खूप चांगले सोपे उपचार आहेत. तर काय काय करू शकतो आपण, आम्ही सांगतो की रेनबो डाएट घ्या. रेनबो डाएटचा अर्थ काय, सप्तरंगी. इंद्रधनुष्यामध्ये जे ताना पिही निपाजा असे रंग आहेत, मराठीमध्ये मी बोलते, तर असे रंगाचे पदार्थ आपल्या आहारात जर जास्तीत जास्त प्रमाणात आपण खाऊ शकलो तर आपली सगळ्यात महत्वाचं इम्युनिटी स्ट्रॉंग होणार. सगळ्या प्रकारच्या रोगापासून आपलं रक्षण करण्याची क्षमता असणारा हा रेनबो डाएट, म्हणजे असं मी म्हणते की धरणी माता आम्हाला भरभरून देते. फक्त मार्केटमध्ये जावा, भाजी मंडई, फळ मार्केटमध्ये जावा, भाजी मंडईत जावा, आणि तुमचं किचन ही प्रचंड औषधाचा साठा असणाऱ्या ठिकाणामधनं तुमची औषधं घ्या. कारण आम्ही आजकाल औषधाला आहार केलेला आहे, तर प्रयत्न करा आहाराला औषध करायचा. आपल्या आहारातून औषधी गुणाचे पदार्थ आपण सेवन करण्याचा प्रयत्न जर का नियमितपणे करत राहिलो तर नक्की आपल्याला एकेका आजारापासून बरं होता येतं. आणि किती तुम्हाला मी उदाहरण सांगू, आता एका माझ्या मुलीची केस आहे, 15 सालापासून, आज 24 साल आहे, 9 वर्ष झाली बघा, 15 सालापासून त्या मुलीला इतका प्रचंड ब्लिडिंगचा त्रास होत होता. प्रचंड म्हणजे
तिनं सांगितलेल्या वर्णनाचं तुम्ही ऐकू शकणार नाही. इतक्या वाईट प्रकारे तिला ब्लिडिंगचा त्रास होत होता. ती अंथरुणातनं उठू शकायची नाही. तिला कोणीतरी 2 माणसांनी 2 बाजूला धरून वॉशरूम कडे न्यावं लागायचं. अर्धा तास ती वॉशरूम मध्ये थांबायला लागायचं तिला. आणि काय तुमचे जे काय ऍडल्ट डायपर असतात त्याचे 10 12 पॅकेट मला एकेका दिवशी वापरावे लागायचे असं ती बोलत होती. आणि मग तिच्या अनेक व्हिजिट झाल्या, अनेक डॉक्टरांच्या तपासण्या, गायनेकचे मार्गदर्शन, सगळ्या प्रकारचे उपचार झालेले होते. प्रत्येकाचा सल्ला आणि तपासण्या केल्या. 3 वेळा बायोप्सी पण केली. कुठल्याच तक्रारी नाहीत, कुठलाच दोष नाही, फक्त हार्मोनल इम्बॅलन्स एवढा फक्त रिपोर्ट येत होता. जर तक्रार असती तर ठीक होतं, तक्रार तर काही नाही, हार्मोनल इम्बॅलन्स. आणि मग त्या बॅकग्राऊंड मध्ये ते युट्रस काढायची तिची तयारी नव्हती. आणि दुसरं बल्की आमचं लिव्हर होऊन बसलं होतं. फॅटी लिव्हर आणि बल्की युट्रस असे 2 रिपोर्ट सारखे तिचे येत होते. आणि मग अशा कंडिशन मध्ये माझ्याकडे ती 3 महिन्यापूर्वी आली. आणि त्या बॅकग्राऊंड मध्ये रोजचा योगाचा क्लास, आपलं नॅचरोपॅथीचं डाएट आणि आपले उपचार, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तसा सनबाथचा उपचार, अशा आणि परत मी काय सांगणार आहे की अँटी एजिंग आहाराच्या निमित्तानं मी काय सांगते बघा, की हा जो आहार आहे हा आमच्या बऱ्याचशा तक्रारींना पूर्ण, कारण धरणी माता पंचमहाभूतातून निर्माण करते ही सगळी भाजी, फळं, धान्य, आणि त्याच्यातून मिळालेला आहार, माझं शरीर पण पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. धरणी मातेनं निर्माण केलेले पदार्थ पण पंचमहाभूतातून तयार झालेले, त्यामुळे ते आम्ही एकमेकाला मॅच करत असल्यामुळे ते आहार सुद्धा मला, आहार हा उपचार आहे. आणि त्यामुळे पहा आता मी काय सांगते की मला ताना पिही निपाजा, गडद हिरव्या रंगाचे पदार्थ पाहिजे. मग भाज्या, पालेभाज्या गडद हिरव्या रंगामध्ये आपल्याला मिळणार आहेत. मग त्यात कोबी आहे, ब्रोकोली आहे, फ्लॉवर आहे, पालक आहे, मेथी आहे, सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या. नंतर जांभळा रंगामध्ये पहा कोबी आहे, जांभळा कोबी आहे. नंतर लाल रंगाचा बीट आहे मार्केटमध्ये, गाजर आहे, टोमॅटो, सगळे लाल रंगाचे, स्ट्रॉबेरी लाल रंगाचे, आलू बुखार जांभळ्या रंगाचा आहे, पपई लाल रंगाचे, पेरू पांढरा, लाल, गुलाबी असे वेगवेगळे मिळत आहेत आजकाल. लिंबू वर्ग, मला व्हिटॅमिन सी रिच पाहिजे पहा आहारामध्ये, आणि त्यामुळे लिंबू वर्ग, फळामध्ये आपण लिंबू, आवळा, नंतर अननस, मगाशीच मी सांगितली व्हिटॅमिन सी ची लिस्ट, ही प्रचंड इम्युनिटी स्ट्रॉंग करणारी आहे. व्हिटॅमिन सी करोना काळात फेमस झालेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की सीच्या गोळ्या वाटल्या जात होत्या व्हिटॅमिन सीच्या. इम्युनिटी कमी पडेल त्यांना करोना झाला, ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होती त्यांना करोना झालेला नाही. दोन्ही प्रकारची माणसं आपण करोनाच्या काळात पाहिलेली आहे. आणि हे जर आपल्याला बनवायचं असेल स्वतःला, तर आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करायला व्हिटॅमिन सी रिच आपल्याला आहारामध्ये ठेवायला पाहिजे. नंतर मध, लसूण, काळे तीळ, जवस, किसमिस हे पदार्थ, आणि दुग्धजन्य, मगाशी मी सांगितलं दूध, दही, ताक, लोणी, तूप, चीज, पनीर. नंतर सूर्यस्नान, भरपूर स्प्राउट्स, मूग, मटकी, मसूर ह्यांचे स्प्राउट्स आहारात प्रोटीन रिच तुम्हाला देणारे पदार्थ आहेत, त्यांचं सेवन करा. आणि सीड्स आणि नट्स लक्षात घ्या, मी काय सांगायला लागले की ह्या सीड्स आणि नट्स मधून माझ्या मुलांना मोठ्या प्रमाणात त्यांची सीड्स आणि नट्स मला पॉवरफुल करायचे. म्हणजे लक्षात घ्या, मल्टीसीडेड फ्रुट्स आहेत पहा आपल्याकडे. म्हणजे काय काय आहेत पहा, एक पेरू बघा, मल्टी सीड्स आहे. डाळिंब पहा, मल्टीसीड आहे. नंतर सीताफळ, रामफळ, अशी फळं, लिंबू सारखी फळं ही मल्टीसीडेड आहेत, त्यांचा आहारामध्ये समावेश करा असं मी म्हणणार आहे. नंतर शेंग वर्ग मध्ये मल्टीसीड आहेत. सगळ्या शेंग वर्ग, ज्या काही शेंगाच्या, म्हणजे आपण म्हणू उदाहरणार्थ शेवग्याची शेंग, भरपूर बिया आहेत आतमध्ये, बरोबर, घेवड्याच्या शेंगा. नंतर लाल भोपळा, दुधी भोपळा, ह्या भाज्यामध्ये पण शेंगा, ह्या बिया आहेत, सीड्स आहेत. नंतर डाळी वर्ग मध्ये तूर, मूग, मसूर, उडीद ह्याच्या शेंगा मिळतात, शेंगा असतात, त्या कोळ्या शेंगा खूप छान लागतात, त्या उकडून आपण छानपैकी खाऊ शकतो. नंतर भाजी वर्गामध्ये वेल वर्ग पहा, तोंडली आहेत, नंतर पडवळ आहे, कारलं आहे, दोडका आहे, अशा भाज्या आपल्या आहारामध्ये घ्यायच्या. आणि शिवाय नट्स आणि सीड्स मध्ये विशेषतः मी सांगणार आहे तुम्हाला, पंपकिन सीड आहे, सनफ्लॉवर सीड आहे, मगज बी आहे,
नंतर बदाम, पिस्ता, काळे तीळ, जवस, नंतर खसखस, नंतर गव्हांकुर, रस आणि मोड आम्ही दोन्ही सांगतो, चारोळी, शेंगदाणे. शेंगदाणे तर प्रचंड महत्वाचे आहेत. आपल्याकडे दाणे गुळ खायला द्यायचे. दाणे भिजवून कच्चे शेंगदाणे रात्री भिजत टाका चमचाभर प्रत्येकी, आणि सकाळी नाश्त्यामध्ये शेंगदाणे आणि गुळ खायला द्या. ताकद वाढण्यासाठी मला डाळी, तुम्हाला माहित असेल जर का आपले रामदास स्वामी आणि त्यांचा कल्याण शिष्याची जर गोष्ट माहित असेल तर त्याला मूठभर हरभऱ्याची डाळ आणि गुळ एवढं डाळ भिजत टाकायची रात्री आणि छानपैकी सकाळी नाश्ता, डाळ गुळचा नाश्ता. तसं आपण तरुण मुलांसाठी आवर्जून शेंगदाणे आणि गुळ खाण्यामध्ये आपण सगळ्यांनीच खायला पाहिजे. तरुणांना आपण आवर्जून द्यायला पाहिजे, की ज्याच्यामुळं मला आपल्या आहारामध्ये पौष्टिकता आणण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण आहारात पौष्टिकतेचा विचार करत नाही, जिभेचा विचार करतो. चोचले जिभेचे कसे पुरवता येतील याचा आपण जास्त विचार करतो, आणि त्यामुळे आजकाल व्हायला लागले काय की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे आजार आम्हाला भोगावे लागत आहेत, असा शब्द वापरायला लागतोय मला. कारण जर का आम्ही हे आहारातनं चांगले पदार्थ खायचे ठरवले, निरोगी व्हायचे मला, तर माझं ताट इंद्रधनुष्याच्या रंगाच्या पदार्थांचं पाहिजे. आणि असं जेव्हा मी माझ्या क्लासमध्ये सांगते तेव्हा त्या मुलं घरातली विचारतात की आज पिवळ्या रंगाचं काय घातलं नाहीस आई. म्हणजे ही जागृती लहान वयात. आणखीन एक आज गंमत सांगते. एका मुलीने आमच्या क्लासमध्ये काय सांगितलं, मुलं आज जत्रा असतात पहा, आता ह्या दिवसामध्ये जत्रा असतात खूप, तर तशी मुलं माझी आमच्या गावाकडे जत्रेला मिस्टर घेऊन जाणार होते म्हणजे. आणि मी मुलांना ताकीद केली की मुलं पण सुसंस्कारित होतात क्लासमधनं आमच्या ऐकून, कारण मी सांगते की जिथं इथं जे जे ऐकतात ते घरी सांगा, बोला. मग तिनं आमच्या मुलीनं काय सांगितलं की जत्रेला जाताय, काही इतर असलं काय खायचं नाही, जर काय फळं बिळं दिसली तर खायचं, नाहीतर काही इतर खाऊ नका, परीक्षांचे दिवस आहेत, तब्येती चांगल्या ठेवायच्या. आणि अक्षरशः तिनं सांगितलं. घरी आल्यावर मिस्टर चकित झाले. म्हटली अगं काही मागितलं नाही, आईस्क्रीमचे कप वगैरे देत होतो तर नाही म्हणाले, उसाचा रस पिला, कलिंगडाच्या फोडी खाल्ल्या, फळांचे फ्रूट डिश होत्या ते खाल्ले, परंतु इतर काहीही हट्ट मुलांनी केला नाही. म्हणजे ह्या छोट्या छोट्या, एका मुलीने सांगितलं की 4थ्या मजल्यावर शाळेचा वर्ग मुलीचा तिच्या, आणि तळ मजल्यात वॉशरूम, साध्या शाळा आमच्या इकडच्या, आणि त्यामुळे तिथे तळ मजल्यात वॉशरूम. आता वरनं खालीपर्यंत यायचं, वॉशरूमला तिथं रांग लागलेली असायची. मग आपला नंबर कधी लागणार हा प्रश्न असायचा. केवळ मूलबंध तिला शिकवलेला होता, सांगितलं. मुली अशा मुलं घरी गेल्यावर आता आज आई काय काय सांगितलं क्लासमध्ये, आज वेगळं काय काय ऐकलं. अशा प्रकारे मुलं सुद्धा उत्सुक असतात, घरातले मेंबर पण उत्सुक असतात, आणि त्याप्रमाणे त्यांनी जे ऐकतात ते मूलबंधाची सवय, किगल एक्सरसाइज करण्याच्या सवयीनं त्या मुलीनं आपल्या वॉशरूमला कंट्रोल करण्याची सवय लावून घेतली. हे खूप छान आहे, वेगळं आहे हे सगळं. हे जीवनच, मी बोलते की मी लाईफस्टाईल, आम्ही जे काय लाईफस्टाईलचे छोट्या छोट्या टिप्स देतो ना त्याचे उपयोग होतात. एका मुलीनं आजच सांगितलं, काय सांगितलं, रात्रीतनं एकदम पोटात कळ यायला लागली, स्टोनचा त्रास नवऱ्याला खूप होतोय, आणि रात्री 2:30 वाजता नवरा म्हणायला लागला की पेन किलर दे. आता घरात पेन किलर नाही, आता कुठनं 2:30 वाजता आणणार. थांबा म्हटली, जरा मॅडमनी काय सांगितलं जरा आठवते, ॲक्युप्रेशर काहीतरी आहे, इथं काय तुम्हाला दुखतंय काय बघा, इथं काय दुखतंय काय बघा, इकडं काय दुखतंय का, मग हा इथं दुखतंय, हा थांबा म्हटली मी जरा दाबते. आणि 2:30 वाजता म्हटली मी हे दाबत राहिले त्यांना, तुम्ही फुंकर घाला हो, तुम्ही फुंकर घालत राहा, मी दाबत राहते. आणि खरोखर गंमत, अर्ध्या तासात त्या नवऱ्याला गाढ झोप लागली, त्याची दुखायची वेदना थांबली, आणि सकाळी 6 वाजता उठल्यावर परत त्यानं सांगितलं, अगं मला रात्री पेन किलर न खाता झोप लागली आणि मला वेदना अजिबात झाली नाही. परत संध्याकाळी ऑफिसमधनं आल्यावर परत त्यानं सांगितलं, खरोखर तुझं काय जे काय अभ्यास करते, शाळेत क्लासला जातेस आणि तिथे काय तू ऐकतेस, खरोखर मिरॅकल आहे. आणि ह्या सोप्या इतक्या, हे ॲक्युप्रेशर म्हणजे बॉडीमध्ये आपल्या संबंध, जसा तुमच्या रूम मध्ये, हॉलमध्ये जिथं जाल तिथं एक स्विचबोर्ड असतो, तसा हा स्विचबोर्ड आपल्या हातामध्ये आहे, पायामध्ये आहे. आणि अनवाणी पायानं लॉन मध्ये चाला, वाळूमध्ये चाला, मऊ गुळगुळीत वाळूमध्ये चाला, आणि हाताला हे, मग अगदी सोपा उपचार. म्हणजे कुठलं लक्षात ठेवणार, कुठला पॉईंट कुठे आहे, बरेच पॉईंट आहेत, मग हे कुठे काय काय लक्षात ठेवणार, काही नाही.
सोप्या टाळ्या ही आपली परत संस्कृती आहे बघा. ऍप्रिसिएट करायचे, टाळ्या वाजवा. तुझं कौतुक करायचे, टाळ्या वाजवा. आणि हे हॅपी हार्मोन सिक्रीट करण्याचा सोपा उपचार आहे. मला तुझ्याबद्दल एखाद्या व्यक्ती, मला माझ्या सासूबद्दल राग आहे, मला माझ्या मैत्रिणीबद्दल राग आहे, शेजारणीबद्दल राग आहे, नवऱ्याबद्दल राग आहे, माझ्या पोरांचं मला वैताग यायला लागलाय, मग आतमध्ये मी धुमसत राहते. आणि अशा वेळेला मला माझं बीपी वाढतं, माझी शुगर वाढते. समोरच्या माणसाला माहित नाही की मी त्याचा राग करते किंवा माझ्या मनात त्याच्याबद्दल तिरस्कार आहे, त्याला काही माहित नाही. आणि मी मात्र माझे हालच करून घेत आहे तब्येतीचे, हे मला समजत नाही. आणि अशा वेळेला मी सांगते, फुंकर घाला, घोटभर पाणी प्या, गुळाचा खडा चगळा, खडी साखरेचा खडा चगळा. अगदी सोप्या सोप्या युक्त्या येतो ह्या. आणि फुंकर तर मी तुम्हाला सांगितलं इतकी पॉवरफुल आहे. एका मुलीने सांगितलं, कोर्टात चालले ते वकिलाला भेटायला आणि 2 रस्ते फुटल्यावर मला, मी नेहमी जाणारी, परंतु मला समजेना ह्या रस्त्याला जायचं काय ह्या रस्त्याला जायचं. काही नाही, गाडी घेतली, बाजूला लावली, थोडा वेळ थांबले, फुंकर घातली, दीर्घ श्वास घेतला, हा आता ह्या रस्त्यानं जायचंय, आपला हा रस्ता आहे, हे मला लक्षात आलं. आणि मी बिनधास्त तिथून गेले, तिथं बरोबर वेळेवर कोर्टात पोहोचले. म्हणजे इतक्या गंमतशीर अनुभव, खरोखर प्रचंड मोठं सायन्स आहे, रहस्यमय आहे, आनंद देणार आहे, अनुभवातून मिळणारं हे सायन्स आहे. त्यामुळे जरूर ह्याचा उपयोग सगळ्यांनी करायचा प्रयत्न करा. आता दुसरा एक महत्वाचा विषय आपण बघतोय की कॅन्सर. खरं म्हणजे कॅन्सरला दुसरा मृत्यू असंच नाव आहे. मृत्यूला आमंत्रण म्हणजे कॅन्सर असं म्हटलं जाते. आणि मग हे कॅन्सर होण्याची कारणं सगळ्यांची सेम नाहीयेत बरं का, प्रत्येकाचं वेगळं कारण आहे आणि अननोन कारण पण खूप आहे. परंतु अगदी स्पष्टपणे माहिती असलेली काय, व्यसन सगळ्यात महत्त्वाची. तंबाखू, गुटखा, मिश्री, पान मसाला, स्मोकिंग, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सुद्धा स्मोकिंगचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. अल्कोहोलिक तुमचं जे काय आयुष्य असेल, ड्रिंकिंग असेल, तर हे सगळं. अनुवंशिकता असा एक पॉइंट सांगितलेला आहे आपल्याकडे. नंतर प्रदूषण आहे, हवा, पाणी, अन्न, सगळ्यात प्रदूषण आहे. आणि मग कसं काय जगायचं, कसं, हा फार मोठा प्रश्न झालेला आहे लोकांच्या पुढे. कॉन्स्टिपेशन, पेट साफ तो सब रोग माफ. सगळ्यात लक्षात घ्या, कुठल्याही, मला हार्ट अटॅक यायचं कारण सुद्धा आम्ही सांगतो व्हायचीच नाही त्याला. तर बद्धकोष्ठता नको आहे. बैठी जीवनशैली हे सुद्धा कॅन्सरचं कारण झालेलं लक्षात ठेवा. स्ट्रेस इज द मेन कॉज ऑफ ऑल डिसीजेस असं पण आपण म्हणतोय. लठ्ठपणा, फायब्रस डाएटचा अभाव आणि व्यायामाचा अभाव, अशी अनेक कारणं. सतत आपल्या शरीराकडे निग्लेक्ट करायचं, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, खाण्यापिण्याच्या पद्धतीबद्दल आपलं अज्ञान, अति गरम खायचं, अति थंड खायचं, आणि शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण आमचा कचरा कुंडी, काय उरले खाऊन टाक, काय वाया जाते खाऊन टाक, असं कचरा कुंडी करून ठेवली आहे. आणि मग काय व्हायला लागलं की ऑपरेशन करायचं, औषधं खायची, लक्षणं दाबून टाकायची आणि पुढच्या कामाला लागायचं. असं आम्ही एक स्वतःला समजून घेतलंय जीवन जगण्याचा मार्ग. आणि ह्याचा संबंध माझ्या शरीरात कधी तो कॅन्सर निर्माण होतोय मला कळत नाही. असंतुलित आहार, संतुलन हे योग आहे असं म्हणतो आम्ही. मला बीपी वाढलं, हा रोग आहे. माझं बीपी लो झालं, हा पण योग आहे. बीपी संतुलित ठेवण्याचं काम योग करतो, निसर्गोपचार करतो. लक्षात ठेवा, माझी शुगर वाढली, हाय होते, लो होते. थायरॉइडचे प्रॉब्लेम, हायपर आहे, हायपो आहे. ही सगळी असंतुलनाची लक्षणं आहेत. आणि संतुलन ही योग आहे. परत मी सांगते, योग हा समम उच्यते, समत्वम योग उच्यते असं आपण म्हणतोय. म्हणजे संतुलन पाहिजे सगळ्या ठिकाणी, तर आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी लायक होतो. मग मला संतुलित आहार जर मी रोज घेत असेल तर असं आम्ही म्हणतो की कॅन्सर काय, सगळ्या प्रकारच्या आजारापासून तुझी मुक्ती होऊ शकते. यासाठी तुला ह्या आजारापासून लांब राहायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तू काय काय करू नकोस. आहारावर नियंत्रण ठेव, अति खाऊ नको, अति पिऊ नको, अति बोलू नको. आणि रिफाइंड फूड, प्रोसेस्ड फूड, प्रिझर्वेटिव्ह घातलेलं फूड, रेडी टू ईट, रेडी टू ड्रिंक, रेडी टू कुक, फास्ट फूड, जंक फूड, ह्या सगळ्यांचा कधीतरी खायला हरकत नाही. परंतु आजकाल माझी मुलं बाहेर राहत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत, घरातलं त्यांना मिळू शकत नाही आणि त्यामुळे जे मिळेल ते खावं लागतंय. आणि त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला वेगवेगळे आजार व्हायला लागले. त्यातला कॅन्सर हा एक भला मोठा
राक्षसी आजार आहे की जो आम्हाला जिवंत सुद्धा ठेवत नाही. जेव्हा आम्हाला कळतं तेव्हा एकदम लास्ट स्टेजला गेलेला असतो. त्यामुळे त्याच्यापासून वाचायचं असेल तर मग काय करायला पाहिजे? फोकस ऑन प्लांट बेस्ड फूड असं आम्ही म्हणतो. मग अशी मी जे तुम्हाला सांगितलं की निसर्गात निर्माण होत असलेलं कमीत कमी प्रोसेस करून खाण्याचा प्रयत्न करा. कारण दे आर द कॅन्सर फायटिंग पॉवर हाऊसेस. लक्षात घ्या की मला जर चांगलं जीवन जगायचंय, कुठल्याच कॅन्सर सारख्या करोना नको आणि कॅन्सर नको काही आणि कॉन्स्टिपेशन पण नको, तर मला प्लांट बेस्ड फूडचा आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. ऑर्गॅनिक फूड खायला पाहिजे. माझ्या जवळपासच्या परिसरात निर्माण होत असलेलं माझे शेतकरी दादा जे माझ्या परिसरात निर्माण करतायत ते आहार मी घ्यायला पाहिजे. म्हणजे माझा शेतकरी दादा पण चांगलं जीवन जगेल. लक्षात घ्या. आणि त्याला पण 4 पैसे मिळतील. मला सफरचंद, ऑस्ट्रेलियातलं सफरचंद नको, मला काश्मीरातलं चालेल. कारण माझा भाऊबंद माझ्या देशात आहे आणि त्याला जगवायचंय. मला माझ्या गावामध्ये जे काय पिकतंय ते जर का मी खाल्लं तर माझा शेतकरी दादा त्याच्या मुलाबाळांना जगवू शकणार आहे. तो आत्महत्या करण्यापासून वाचवण्यासाठी माझी जबाबदारी आहे. मी प्लांट बेस्ड फूड आणि माझ्या परिसरातलं आहार जर मी खाल्ला, कारण माझ्या परिसरात निर्माण झालेले पदार्थ त्याला पोषक वातावरणात ते निर्माण झाले तरी माझं पोषण पण माझ्या परिसरातलं माझं वातावरण करणार आहे. म्हणजे हे आम्ही एकमेकाला मॅच करतोय. म्हणून मला माझ्या परिसरात निर्माण होणारं खायचंय. नंतर मला बेकरीतले पदार्थ अवॉइड करायचा प्रयत्न करूया. नॉनव्हेज आहे, ग्रेव्ही युक्त भाज्या पण मी सांगते. ग्रेव्ही तुम्ही काय काय घालताय ते रॉ फॉर्म मध्ये खावावं. शेंगदाणे आहेत, खोबरं आहे, तीळ आहे, अजून काय काय वापरलं जातंय ते जास्तीत जास्त अनप्रोसेस्ड फॉर्म मध्ये ग्रेव्हीच्या इन्ग्रेडियंटना तुम्ही अशा फॉर्म मध्ये खायची सवय लावून घेतला तर बरं होईल. मैदा नको, पेस्ट्रीज नको, केक नको, ज्याच्यामध्ये फायबर नाहीये असे पदार्थ जर का आपण आहारातनं कमी केलो तर बरं होईल असं मी सांगते. आणखीन एक सांगते तुम्हाला, किती सोपा उपचार आहे पहा. तुळस आहे आपल्या घरात, पाहिजे आपल्या सगळ्यांच्या घरात तुळस. एक 5 पानं स्वच्छ धुवा आणि रोज चघळा. कॅन्सर पासून तुम्ही दूर राहण्यासाठी स्वतःला मदत करू शकता. इव्हन आपल्याला असं पण सांगितलं की ह्याच्यापासून जे रेडिएशन होत असतं ते अवॉइड करण्यासाठी ह्याच्यामध्ये पण तुळशीचं पान घालून ठेवा मोबाईलमध्ये तुमच्या, असं पण सांगितलेलं आहे. कठीण कवचाची फळं खायची सवय लावा, म्हणजे अक्रोड बर का. आणि दुसरं म्हणजे महत्वाचा नारळ. नारळ तर मला इतका सुंदर उपाय देतो तुम्हाला सांगते. प्रेग्नन्सीमध्ये सगळ्या मुलींचे माझ्या केस गळतात आणि नंतर ब्रेस्ट फिडिंग करताना पण केस गळतात. एवढंच नाही, आजकाल माझ्या बाळ जन्माला आलेली 4-5 महिन्याच्या बाळांना घेऊन येतात पेशंट माझ्याकडे आणि बाळाचं इथपासून जावळ होतं आता इथपर्यंत गेलंय बघा. हे सगळे केस मागं गेले, एवढे सगळं पुढचे केस गळून गेलेत बाळाचे. असं हात फिरवला की हे बघा एवढे केस हातात येतात. माझे पण केस गळतात आणि बाळाचे पण गळतात. ह्याच्यावर अगदी सोपा उपाय, खोबरं खायचं. ओला नारळ, सुका नारळ, शहाळं मलई नारळ, मलई खोबरं आणि नारळाचं पाणी. किती सोपं आहे हो. आणि ह्याचा अनुभव इतक्या मुली आवर्जून आनंद होतो त्यांना हे सांगताना की छान आमचे केस छान वाढलेले आहेत. उलट गळत होते ते थांबले आणि नवीन केस छान वाढले. खूप खूप गंमतशीर उदाहरणं आहेत, तुम्हाला सांगेल तेवढी कमी आहेत. तर असं आपल्याला अक्रोड, नारळ हे खाण्यात ठेवायचे. वनस्पतीमध्ये तुळशीची पानं चघळा, कडुलिंब पॉवरफुल. आम्हाला कॅन्सर, अँटी कॅन्सर उपचारामध्ये कडुलिंब पाहिजेच. एक 5 पानं कोळी कोळी काढा आणि आपल्याकडे आपण फक्त चैत्र पाडव्याला खातो पहा, ते सुद्धा असंच ते खाल्लं नाही असंच करतो. पण खरंच रोज जर का तुळशी कडुलिंबाची पानं जवळ आपल्याला खायची सवय लावून घेतली की ते आपल्याला सवय लागू शकते. गुळवेलची पानं, नंतर सालीसकट फळं खायची आहेत, आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आवळा खाण्यात पाहिजे. नंतर पुदिना पॉवरफुल आहे आम्हाला अँटी कॅन्सर मध्ये. हळद, आलं, सुंठ, नंतर लसूण, कांदा, नंतर कोबी वर्ग भाज्या, फ्लॉवर, कोबी, नवलकोल आणि ब्रोकोली, ह्या भाज्यांचा आहारामध्ये समावेश करायचा आहे. टोमॅटो, आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये काय करताय पहा, सनस्क्रीन लोशन लावताय बाहेरून,
तर टोमॅटो तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ जर एक एक टोमॅटो खाण्याची टोमॅटो सॉस नाही, टोमॅटो केचप नाही, टोमॅटो अख्खा स्वच्छ धुवा आणि छानपैकी चवून खावा. आतून तुम्हाला सनस्क्रीनचे गुण तुमच्या स्किनला पोषण म्हणून मिळणार आहेत. त्यामुळे हा काकू एकदा एकच मिनिट विचारते. टोमॅटोवरून विषय निघाला. म्हणतात की टोमॅटोच्या बियांनी पण कॅन्सरचा किंवा किडनीचा धोका संभवतो. ते खरं आहे का? त्याच्या बिया माझ्या सायन्समध्ये आणि माझ्या अनुभवामध्ये मी आता तू किडनीचा विषय काढलेला आहेस, तर किडनी म्हणजे मला स्टोन अशा विषयावर, स्टोन मध्ये ज्यांना स्टोन होतोय त्यांनी बी असणाऱ्या भाज्या फळं खाऊ नका असं आवर्जून सांगतात. परंतु स्टोन म्हणजे काय आहे? टॉक्सिन्स आहेत. आता हा टॉक्सिनचा विषय जर काढायचा झाला तर केसातला कोंडा टॉक्सिन आहे, चेहऱ्यावरचे पिंपल्स टॉक्सिन आहे, सिस्ट वेगवेगळी टॉक्सिन आहे, स्टोन टॉक्सिन आहे आणि ट्युमर्स पण टॉक्सिन आहे. हा कचरा शरीरात साठवायचा थांबवायचा आहे. ह्याच्यावर काम काय आहे? भरपूर पाणी प्या. म्हणजे जर किडनी स्टोन असेल तरच तुम्ही हे अवॉइड करा. अदरवाईज बिया घालून टोमॅटो चालतो खाल्ला तर. किडनी स्टोन असला तरी सुद्धा तो स्टोन मी पूर्णपणे नॅचरली घालवून टाकतेय. टॉक्सिन शरीरातले काढा असं म्हणते मी, आणि ते काढून टाका आणि मग सीड्स युक्त फळं तुम्हाला भाज्या फळं काही त्रास देत नाहीत. अच्छा. आणि ह्याचे पुरावे पाणी नाही घेतलंय. पाणी आहे. तर नट्स, दाणे, नंतर बीन्स वर्ग, शेंगा, लेट्यूस, पालेभाज्या, नंतर गव्हांकूर रस आहे आणि गव्हांकूर मोड, गव्हांना मोड आणा आणि ते मोड तुम्हाला गव्हांकूर रसाला तर आम्ही ग्रीन ब्लड म्हणतो पहा. नंतर आपल्याला गहू, बाजरी, ज्वारी, नाचणी, होल ग्रेन्सना आम्ही महत्व देतो खूप. गेल्या वर्षी मिलेट इयर होतं, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मिलेटचं प्रमाण आहारामध्ये, मिलेट इयर म्हणजे फक्त गेल्या वर्षापुरतं नाही, ते इंट्रोड्यूस केलेलं आहे. आता आपण कायम ते वापरावं अशी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये. नंतर हाय फ्लेमवर स्वयंपाक अजिबात नाही करायचा. सगळ्यात महत्वाचं. लो फ्लेमवर स्वयंपाक करायचा आहे. मंद, आम्हाला घाई आहे फार सगळ्याची, आमचं आयुष्य सगळं फास्ट चाललंय पहा. फास्ट फूड पाहिजे, फास्ट ट्रेन पाहिजे, कमीत कमी वेळात आम्हाला पोचायचं आहे. त्यामुळे आता फास्ट गाड्या व्हायला लागल्यात आणि तेवढं आम्ही आमच्या डेथला फास्ट जवळ इन्व्हाइट करायला लागलेलो आहे. त्यामुळे आपण आपलं, आणि हे पाश्चिमात्य कल्चर आहे आणि पौर्वात्य कल्चर काय आहे? गो स्लो, ईट स्लो, स्पीक स्लो, स्टार्ट स्लो, सावकाश खा, सावकाश पी, सावकाश बोल. त्यामुळे तुझा मेंदू गरम होणार नाही, डोकं शांत राहणार आहे आणि निरोगी दीर्घायुष्याचं रहस्य यामध्ये दडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ट्राय करायचं आहे वेळ आणि वेळापाळा. हा एक खूप महत्वाचा विषय आहे की आजकाल आमचं जे काही, मी मगाशी म्हणलं तसं लाईफस्टाईल आम्हीच बिघडवून घेतली आहे. खरं सांगू का, 9:30-10 वाजता तुम्हाला छान जांभई येते, वॉर्निंग बेल आहे ती, तुम्हाला सांगते शरीर आता तू थकलायस, आता तू झोप, आता विश्रांती घे. पण मला तेव्हाच खूप काही महत्वाचं बघायचं असते. कुणाचं काय आलंय, कुणाला काय फॉरवर्ड करायचंय, फार महत्वाचं काम माझं इथं पडलेलं आहे. आणि त्यामुळं सगळा इंटरनॅशनल आमचा वेळ काय झालाय आजकाल? मोबाईल टाइम झालाय. तर तो बंद करा असं आम्ही म्हणतो. तुला जांभई आली आहे ना, ताबडतोब झोप, तुला छान झोप लागणार आहे. एकदा माझा मोबाईल मध्ये मी आत अलिबाबाची गुहा आहे मोबाईल म्हणजे, जेवढं तुम्ही आज जर तेवढं अजूनही प्रचंड मोठं सगळं साम्राज्य भरलेलं आहे. आणि मग त्यात तुम्हाला मग झोप जाते. मग एकदा माझी झोप गेली की मग मला झोप लागत नाही. मग अशी मी म्हणलं तसं 12-1-2 वाजेपर्यंत झोपत नाही. आणि अरे लवकर उठा, 10 नंतर जागू नका, 5 नंतर झोपू नका. उठून करायचं काय असा प्रश्न पडतो लोकांना माझ्या. आणि मग अरे व्यायाम करायचा आहे, मग व्यायामाला वेळ नाही, कसा वेळ मिळणार असा आमचा वेळ चालला. तर त्यामुळे वेळापाळा, खाण्याची वेळ, पिण्याची वेळ, झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ, एवढ्या जरी नियमानं पाळत राहिलो तरी आपण निरोगी दीर्घायुष्याकडे जाऊ शकणार आहे. त्यामुळं मंद गॅसवर स्वयंपाक करायचा आहे. फायब्रस आहार फार मोठ्या प्रमाणात घ्यायचा आहे. आम्ही सगळं मऊ, मला बिस्किट आणि चहा, ब्रेड आणि चहा असं आम्हाला सगळं मऊ करतोय आम्ही. वरण भात, आमटी भात मस्तपैकी गुबू 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 खायला छान वाटतंय.
सवून खायचे पदार्थ आमच्या दिनचर्येत कमी पडायला लागलेले आहेत आणि त्यामुळं आमची कॉन्स्टिपेशनची प्रवृत्ती वाढायला लागलेली आहे. गॅसेस जास्तीत जास्त होत आहेत, ढेकरा येत आहेत, नाहीतर खालून गॅसेस पास होत आहेत. ह्याच्यावर सोपा उपाय आहे की फायब्रस आहार आम्हाला मोठ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे. ताज्या भाज्या, ताजी फळं, रोज कमीत कमी 3 प्रकारची फळं, त्यात लिंबू वर्ग फळ पाहिजे, सायट्रस फ्रूट, ज्युसी फ्रूट पाहिजे आणि मला ड्रायफ्रूटचा पण आहारात समावेश करायचा आहे. शिवाय मला प्रोटीन भरपूर घेण्यासाठी अंकुरित धान्य मला आहारामध्ये समावेश करायचे. मग मेथीला सुद्धा मोड आणून आम्ही फार सुंदर उसळ करतो. गव्हाचे मोड मी मगाशी तुम्हाला सांगितले, तर त्याच्यापासून गव्हाचं सत्व आपण घरी बनवू शकतो. शिवाय मी तुम्हाला सांगितलं की सूर्यस्नान पाहिजे आहे, म्हणजे व्हिटॅमिन डी आपल्याला मिळत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं की 7 कलर डाएट आपल्याला घ्यायला पाहिजे, की ज्यामुळं आपण खूप छान हेल्दी सुंदर जीवन जगू शकतो. तर ह्या अशा पद्धतीतून मी तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न केलेला आहे. मला आरतीताईनं सांगितलेलं होतं की काय काय विषय तिला अपेक्षित आहेत. तसा वेळ कमी आणि विषय खूप व्हास्ट आहे, त्यामुळं मी प्रयत्न केलेला आहे माझ्याकडनं मांडायचा. तर एक आमच्याकडे वाक्य आहे, टाइम हॅज नो पॉवर टू मेक यू ओल्ड. डिबेस्ड फूड, कलोनल डिसीज आणि एव्हिल थॉट्स मेक यू ओल्ड. मी आता म्हातारा झालो, आता तुझं वय झालं, असले शब्द काळाकडनं होत नाहीत. माझ्या चुकीच्या वागण्यामुळं, चुकीच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळं, निकृष्ट आहारामुळं आणि पोट साफ न झाल्यामुळं मी म्हातारा होतो आहे. तर हे आपण टाळू शकतो. आणि मी असे बरेच पॉइंट सांगितले की औषधाला आहार नको, आहाराला औषध करूया. अशा प्रकारे जर का आपण जीवन जगायचा प्रयत्न केला तर नक्की आपण सुंदर आयुष्य जगू शकतो. असं मला माझ्या पद्धतीने मी मांडायचा प्रयत्न केला. तुम्हाला कितपत आवडलं रुचलं मला माहिती नाही आहे, परंतु मला इथं सांगायची संधी दिलेली आहे आरतीताईनं आणि मी प्रयत्न केलाय. तुम्ही छानपैकी ऐकून घेतले, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. बापरे, कुठून आणि कसे आभार मानू आणि किती आभार मानू. आज जो काही हा किती साधारण आपण 1-1.25 तास झाले तुम्हाला आम्ही ऐकत आहोत आणि अनाहूतपणे पोट तिडकीने ज्याला म्हणतात, जसं आपली आजी किंवा आपली आई आपल्याला सांगत असते, त्या तितक्याच प्रेम भावनेने तुम्ही आमच्यापर्यंत हा जो इतक्या इझिली फार सुंदर ठेवा ठेवलाय, त्याबद्दल मी तुमची किती किती आभारी आहे म्हणून सांगू काकू. शब्द कमी पडतायत. म्हणजे माझा पेन आणि पेपर घेऊन बसले होते मी की किती छान बोलताय तुम्ही आणि हे नक्कीच नोंद करून घेण्यासारखं आहे. आणि मी स्वतः MA करत आहे योगशास्त्रात, त्यामुळे ऋषी मुनी आणि 2500 वर्षांपूर्वीचे पतंजली असतील आणि जे काही आपल्या पूर्वजांनी खरंच आपल्याला देण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळं मौखिक होतं. आणि त्याच्यातून आज सुद्धा 2500 वर्षानंतर सुद्धा तुम्ही जेव्हा बोलत होत्या, तर मला असं वाटत होतं की तुमच्या मुखातून जणू ते ऋषी मुनी आणि सगळे गुरुजन तुमच्या मुखातून बोलत आहेत. त्यामुळे इथे आलेल्या प्रत्येकाला मी ही अगदी हात जोडून विनंती करेल की जे जे सांगितलंय, एक एक मुद्दा इतका सुंदर आहे की त्याच्यावर आपण नक्की विचार केला पाहिजे. आपणच आपलं लाईफ पथेटिक आणि आपल्याच हाताने ते बनवलंय. आपण उगाच सिच्युएशनला आणि महागाईला, सरकारला किंवा आपल्याच लोकांना कधी कधी स्वतःलाही दोष देतोय. हे दोष देणं बंद केलं पाहिजे. आनंदाने जगता येणं किती सोपं आहे हे काकूंच्या 1.25 तासात एक झलक घेतली आपण. खरं तर दिवसभर हे अशा गोष्टी मौल्यवान ऐकायला पाहिजे. पण त्याच्यात अगदी योग्य पद्धतीने काकूंनी जे सूर्यनमस्काराचं महत्व सांगितलंय, हे तर आपल्या ग्रुपसाठी इतकं अमूल्य आहे की आज काकू मला सांगायला आनंद होतोय की 100 लोक वेगवेगळ्या कंट्रीमधून, वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि शहरातून आज आपल्या इथे सूर्यनमस्कार करत आहेत.
समोरासमोर भेट झाली नाहीये, ज्ञानगंगेवरून जास्तीत जास्त लोक इथे जोडले गेलेत, पण तुमच्या प्रत्येक शब्दांमध्ये इतकी पॉवर आहे की सूर्य सनबाथ म्हटलंय तुम्ही आणि सूर्य नमस्कार म्हटलंय, किती सोप्या सोप्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी फार काही मोठं आपल्याला काहीच करायची गरज नाहीये. त्यामुळे ते पाहूया. सकाळ आपली सूर्यापासून होईल, त्राटकचं सुंदर सांगितलंय, पाणी तुम्ही सांगितलं आहे, पाण्यावर किती संस्कार करून आपण हे करायला पाहिजे. आहार विहार दिनचर्या ऋतुचर्या सगळं अमेझिंग आहे. तर हा मुद्दामूनच आम्ही उमाकांत आणि आम्ही हा रेकॉर्ड केलाय सेशन, जेणेकरून नंतरही याचा लाभ सगळ्यांना घेता येईल. तर मी आता उमाकांतला आणि दीपलक्ष्मीला हे करते, रिक्वेस्ट करते की त्यांनी आता समारोप बद्दल काही बोलायचं असेल. आपलं सेशन आता एंडवर आलेलं आहे आणि सगळे इथे आलेले आहेत, त्यांचे मनापासून आभार आणि तुम्ही थांबले इतका वेळ, तर सगळ्यांचे धन्यवाद. उमाकांत. नमस्कार ताई. नमस्कार. तुझं डबल खूपच डिवाइस. छान. येस, हा मी बंद केला. खूपच छान झाला तुमचा सेशन आणि मला एक सर्वात जास्त आवडलं की तुम्ही कुठलाही खर्च न करता ज्या घरगुती गोष्टी करत करत तुम्ही कसे तुमच्या प्रत्येक डाएटवर काम कराल किंवा ज्या गोष्टी आई वडील सांगत होते त्याला जुनाट विचार न करता तुम्ही त्याला आत्मसात करून त्याला तुम्ही करून तरी बघा आणि त्याचा अनुभव घेऊन स्वतःहूनच स्वतःवर इम्प्लिमेंट करायचं. खूप सांगितल्याबद्दल खूप खूप आभार. आणि मला पण तसंच आवडतं, जिम मध्ये जाणं किंवा कुठलं डाएट करणं किंवा कार्ब्स खाणं, हे करणं ते करण्यापेक्षा जे चाललंय त्याच्यात व्यवस्थित आपण जर आहार मेंटेन केला, व्यायाम केला, तर आपण आपली दिनचर्या आणि जीवनशैली दोन्ही सुधारू शकतो. त्याबद्दल तुम्ही सांगितलं आणि तुमचे अनुभवाचे बोल आणि तुम्ही असं कुठल्याही अँगलनी वाटलं नाही की 70 वर्षाच्या आहात जी इंट्रोडक्शन आरती त्यांनी त्यामुळे तुमचा अनुभव आणि तुम्ही ज्या गोष्टी म्हणजे अचंबित करणाऱ्या गोष्टी ज्या सुरुवातीला सांगितल्यात की जे लहान लेकरं पोवाडे म्हणालेत किंवा कुठले स्तोत्र म्हणालेत वगैरे वगैरे, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान सांगितलेलं आहे आणि लवकरच आम्ही ही रेकॉर्डिंग पण सगळ्यांसाठी शेअर करू. धन्यवाद. येस. धन्यवाद. सुमंगल ताईंना बोलायचंय. सुमंगला ताई. अच्छा, मला वाटलं तुम्हाला बोलायचंय. येस दीपलक्ष्मी. पहिल्यांदा मला योगिनी ताईंचे खूप खूप आभार मानायचे, कारण मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि खरं सांगायचं तर मी ना ॲलोपॅथीचा जास्त अभ्यास केला आणि पूर्ण प्रॅक्टिस ॲलोपॅथीमध्ये केली. पण आता कॉलेज नंतरच्या 20 वर्षानंतर मला खूप प्रकर्षाने जाणवायला लागलं, म्हणजे आताची लाईफस्टाईल म्हणा किंवा आताचे डिसिजेस असतील, आणि खूप प्रकर्षाने जाणवायला लागलं की नाही, आपण आपल्या मदर पॅथीकडे गेलं पाहिजे. आणि मग मी या 2-3 वर्षांपासून परत एकदा हा अभ्यास सगळा सुरू केला. परत एकदा योगाकडे वळले. म्हणजे त्यामुळेच मी आरती ताईच्या याला अटॅच झाले ना, खरं तर ती सुरुवात होती माझी 2 वर्षापूर्वी. आणि मग या सगळ्याकडे वळले आणि आता मात्र मी पूर्णतः नैसर्गिक जीवनशैलीकडे म्हणजे चालले आहे. जसं तुम्ही सप्तरंगी डाएट सांगितलं. मग ह्याचा प्रचार हे सगळं मी आता सुरू केलंय. आणि ना तुम्ही सांगत होतात ना, तर खरंच असं वाटत होतं की ना आपली आई सांगतीये आपल्याला. आणि खूप खूप छान वाटलं. म्हणजे ते असं प्रोफेशनल लेक्चर्स खूप ऐकले आतापर्यंत, सेमिनार्स अटेंड केलेत किंवा हे केलेत. पण हा जो ओलावा आहे ना, तो मला खूप आवडला. खूप म्हणजे खूप, आणि त्यातून खूप शिकण्यासारखं होतं. सो थँक यू सो मच. मनापासून.